सर्वांना नमस्कार. सरांना पण नमस्कार. आणि कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. सर्व जे काही मान्यवर आहेत त्यांनाही नमस्कार माझा. ग्रहांचं बळ हे कुंडलीत हवं. कारण बळ हे सरळ सरळ तुमच्या ग्रहाचा जो काही परिणाम आहे तो त्या क्षमतेशी निगडीत असतो, म्हणजे कार्य करण्याच्या. बळ म्हणजे ग्रहाची परिणाम करण्याची किंवा प्रभाव पाडण्याची क्षमता, किंवा स्वतःचं कारकत्व, जे काही परिणाम दाखवून लागण्यासाठी जी शक्ती असते ती ग्रहाकडे जितकं बळ असेल तितकं शक्ती असेल तेवढा प्रभाव तो टाकू शकतो. किंवा ग्रहाकडे बळ चांगले असेल तर असा ग्रह स्वतःला सावरू पण शकतो. म्हणजे कुंडलीत त्याचं जे काही इंटेन्शन असेल ते तडीच नेऊ शकतो. मग ग्रहाकडे बळच नसेल तर नुसते चांगले इंटेन्शन असून पुरेसं नसतं, त्याला ते इंटेन्शन तडीच नेता येत नाही किंवा तो कमजोर पडतो. अशा पद्धतीने सर आपल्याला नेहमीच छान छान शिकवतात, नियम सांगतात, आणि ते कुंडलीला नियम लागतातही. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यात पहिला चव्हाण मॅडमचं स्वागत करतो की त्यांनी आता स्वागत केलेलं आहे. तर चव्हाण मॅडम तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व माननीय आदरणीय सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम, हळदणकर मॅडम, न आलेल्या कुलकर्णी मॅडम, आलेले सगळे कुलकर्णी, इत्यादी सर्व आदरणीय देखील मॅडम, सगळ्यांचं, देशमुख मॅडम, या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नवीन कुंडली घेणार आहोत. ती कुंडली अशी आहे की परवा जी आपण कुंडली घेतली होती तिच्या पतीची ही कुंडली आहे, कळलं का? तर ती पतीची कुंडली असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये पती पत्नीमध्ये असा हा सरकारी जेव्हा काही खटला उभा राहिला आहे, तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सूचना देऊ इच्छितो. आपण कुंडली मांडूया, त्याच्यानंतर त्याचं विवेचन जे आहे ते आपण पाहूया. साधारणतः ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 1,000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सगळं काही फुकट गेलेलं आहे, सगळी जप्ती आलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा पण काही काळ कस्टडीमध्ये होता. त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, ईडीचं मॅटर आहे, सीबीआयचं मॅटर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये हे असे सगळे प्रकार जीवनामध्ये का घडतात, त्याला कारण काय असतं, हा आपल्याला विचार करायचा आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या अनेक घडामोडी, ग्रह कशा तऱ्हेने फलादेश देतात, तर ज्या ठिकाणी ग्रहांची युती होते ती युती योग्य आहे का अयोग्य आहे, त्यातील काही ग्रहणांचा जन्म असतो, ग्रहणातला जन्म असतो, त्यामध्ये योगकारक ग्रह असतात, ते योग करून जातात. आणि त्याच्यानंतर आता इथे लग्न जे आहे ते वृषभ आहे आणि त्याच्यामध्ये गुरु जो आहे आणि शनीची जी युती आहे ती अतिशय चांगल्यापैकी याच्यामध्ये आलेली आहे. आता कुबल मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी तारीख लावावी आणि तारीख लावल्यानंतर त्याच्यावरती आपण पुढची कुंडली मांडू. सर, ह्या आधी विधिलिखीच्या क्लासमध्ये ज्या स्त्रीची घेतली होती त्यांचेच पती ना हे? हो हो हा. जोधपूरचा त्यांचा जन्म होता ते. हो, आता हा यांचा मुंबईतला आहे. हा. ओके. तारीख आहे 15 फेब्रुवारी 1961, दुपारी 12 वाजून 49 मिनिटाचा जन्म, जातक पुरुष आणि जन्मस्थळ मुंबई. तारीख घेतली का बरोबर लावून? घेतली असेल ना? एक 2 मिनिटं मॅडम, 2 मिनिट. बर बर, ठीक आहे घ्या ठीक. घ्या. ओके, झालं. लव सर पत्रिका. हा, पत्रिका लावा. हे बघा लावली.
बघा वृषभ. याच्यामध्ये जातक जो आहे हा जातक वृषभ लग्नाचा आहे. अतिशय ज्याला आपण म्हणतो की एक सुखी कुटुंबातली व्यक्ती कुटुंबामध्ये जन्माला आली आणि त्यानंतर जय हिंद कॉलेजमध्येच मोठा झाला. त्याच्यानंतर बजाज चं जे हे आहे कॉमर्सचं त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं आणि अतिशय हुशार व्यक्ती म्हणून तिथे त्या ठिकाणी अतिशय जनरल बजाजमध्ये अतिशय चांगल्यापैकी वर्तवणूक होती. काहीही प्रॉब्लेम नव्हता. आयुष्य अतिशय सुरळीत चाललं होतं. तर त्या ठिकाणी काही लोक भेटतात आणि त्याच्यानंतर काही याच्यामध्ये बदल होतो आणि तो जीवनातील बदल जोडीदाराशी पण जो विवाह झाला तो प्रेम विवाह आहे. मी मागे पण सांगितलं होतं की पत्नीचा लव्ह मॅरेज झालेला आहे. म्हणजे यांचं पण लव्ह मॅरेज म्हणजे स्वतः त्या व्यक्तीचं पती आहे. अतिशय श्रीमंत नंतर झाले. 1,000 कोटी रुपयाची कंपनी स्थापन केली. फार मोठ्या फील्डमध्ये त्यांचं जे काही वागणं होतं आणि अतिशय चांगल्यापैकी जीवन चाललं होतं. पण कधी कधी म्हणतात की काही मित्रांच्या याच्या नादी लागून पण ते घडायचंच होतं. त्याला का आता इलाज नाही आहे. पण प्लॅनेटरी पोझिशन जी आहे ती महत्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी लग्नेश जो आहे तो उच्चीचा लाभस्थानामध्ये आहे. गुरु शनीची युती अंशात्मक 1 अंशाची आहे. बघा होय सर. फार कमी वेळेला तुम्हाला पत्रिकेमध्ये आढळेल की गुरु आणि शनी एकच अंशाचे आहेत. म्हणजे ती युती जी आहे ती अगदी परफेक्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही सूर्य आणि चंद्राची युती ही जी अमावस्या जी आहे आणि ग्रहण योगातली ती पण 2 अंश 3 अंशाच्या दरम्यानच आहे. कळलं का? होय. त्याच्यानंतर बुध जो आहे तो सुद्धा तिथे त्या ठिकाणी 15 अंशाचा आहे कुंभ राशीमध्ये. पण इथे केतू जर नसता तर त्या कुंडलीला एवढे प्रश्न उपस्थित झाले नसते. आणि केतू आणि बुध हे जवळपास अंशात्मक आहेत आणि त्यामध्ये सूर्यग्रहण झालेलं आहे आणि चंद्रग्रहण सुद्धा म्हणजे चंद्र आणि सूर्य एकत्र आहेत. तो ग्रहण योग आहे. आणि याच्यात मोठा प्रश्न जो आहे तो आपण बघितला तर धनस्थानामध्ये मंगळ आणि तो बुधाच्या राशीमध्ये. बघा प्रत्येक वेळेला ना स्थानगत ग्रहांची पळप ते ही अक्षय फार गुर्जर. महत्वाची असते. स्थानग्रह ग्रहांची पळप त्याला फार एक महत्व असतं. आणि अशाच वेळेला त्या ठिकाणी आपण जेव्हा पत्रिका वाचन करतो तर धनस्थानामध्ये हा मिथुनेचा मंगळ आहे. धनस्थान हे मारक स्थान आहे आणि त्याचा अधिपती बुध हा केतुयुक्त झालेला आहे अंशात्मक आणि स्थान आहे दशम स्थान. पत्रिका वाचते वेळी तुम्हाला जो कोणी ग्रह जर मारक स्थानामध्ये असेल आणि त्याचा अधिपती जर त्या ठिकाणी केतू किंवा राहूयुक्त असेल तर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच काही घडामोडी ज्या आहेत त्या आढळतील. आणि मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की मंगळ हा धनस्थानी योगकारक नाही. तो धन देईल आणि परत धन घेऊन जाईल. आता तुम्हाला असं वाटेल की 12व्या स्थानामध्ये एकही ग्रह नाही तरी सुद्धा ह्या घटना कशा होत आहेत, का होत आहेत. तर लग्नेश जो आहे तो शुक्र शनीच्या त्याच्यामध्ये आहे, हम्म. ताब्यात आहे म्हणजे दृष्टीमध्ये आहे आणि तो लग्नेश आहे. भरपूर पैसे हाऊस मौज भरपूर काही सगळं अतिशय चांगल्यापैकी सुरळीत चाललं होतं. पण एक फार मोठ्या व्यक्तीच्या मैत्री करून आणि प्रचंड सौख्य, पत्नीला 2,70,00,000 रुपये पगार पर मंथ आणि स्वतःची फॅक्टरी पॉवर जनरेटिंग अतिशय सुंदरपैकी सगळं चाललं होतं आणि अचानक सगळं काही बंद झालं. तर अशा ह्या घटना आपल्याला पाहायच्या आहेत की जेणेकरून हे दशमातील 4 ग्रह
सुरुवातीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि अजूनही ती कंपनी जी आहे ती लोक घेण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे अजूनही 1,000 कोटी रुपये कुठे गेलेले नाहीत, पण तरी सुद्धा त्या कंपनीचा जो लाभ आहे तो काही ह्या व्यक्तीला घेता येत नाही, कारण का कंपनी गव्हर्नमेंटनी सील केलेली आहे. तर काही तांत्रिक कारण आहे. आता जसं बघितलं आपण तर लग्नावरती गुरुची दृष्टी आहे, दिसायला व्हेरी हँडसम. वृषभ लग्न बघितलं तर अतिशय सुंदरता आहे, सगळ्या तऱ्हेचे जीवन जे आहे ते उपभोग घेतलेले आहेत. आणि अशा ऐन टायमाला जातकाला त्याच्या पत्नीमुळे म्हणजे सप्तमे सप्तमाच्या अष्टमात हे वाक्य लक्षात घ्या असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची ही घटना घडली आणि अख्खं कुटुंब तिथे बेचिराग झाले असं म्हणायला हरकत नाही. आता ती जी काही 1,000 करोडची फॅक्टरी आहे ती अस्तित्वात आहे, त्याचे शेअर सुद्धा यांच्याकडे आहेत, बाजारामध्ये ती डिलिस्ट आहे, पण प्रॉपर्टी आहे म्हणजे ती आता त्या ह्याच्यामध्ये शटडाऊन आहे. आता अशा वेळेला संपत्ती येते, संपत्ती जाते, स्थिरावते, अशा सगळ्या घडामोडी आहेत आणि टांगती तलवार आहे. आता केसचा निकाल गेल्या हप्त्यामध्ये पत्नीचा लागलेला आहे, तिला आजन्म कारावास शिक्षा सांगितलेली आहे. आता ह्याचा बँकेशी काही संबंध नाही, पण तरी सुद्धा घेतलेले पैसे परत दिले नाही हा एक फ्रॉड आहे, कळलं का? आणि तो दशम स्थानाशी संबंधित आहे आणि तो बुध आणि केतू आणि मार्केश म्हणजे सप्तम स्थानाचा मार्केश हा धनस्थानामध्ये आहे, धनस्थानाचा मार्केश हा दशम स्थानामध्ये आहे. अशा तऱ्हेचा योग झाला, त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचं हे आंदोलन उपस्थित झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर शिक्षा फरमावली गेली तर कंपनी काय पुन्हा चालू होण्याची शक्यता नाही. कदाचित जर कोणी टेक ओव्हर केली तर यांना यांच्या शेअरचे पैसे काय मिळाले तर, अदरवाईज तरी सुद्धा कारावास किती वर्षाचा होईल त्याच्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे इथे आपल्याला काय शिकायचं आहे तर लग्नेश हा उच्चीचा आहे, आनंदात जीवन अतिशय सुखकारक चाललं होतं. लग्नेशासोबत सप्तमेशाचा केंद्र योग आहे, लक्षात घ्या. लग्नेशाच्या सोबत पत्रिका पाहताना सगळे योग, चष्टेश सुद्धा तोच आहे, तो उच्चित आहे, पण मारस्थानाचा अधिपती हा त्या ठिकाणी लग्नेशा बरोबर केंद्र योग करतोय, म्हणजे ते दोघही एकमेकाचे शत्रू आहेत. आणि असा हा योग तयार झाला, तो योग सुद्धा त्याची नोंद करून घ्यावी. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही जेव्हा पत्रिका कथन करणार असाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा संदर्भ घेऊन पत्रिकेचे जे काही गुणधर्म असतील, आता ही पत्रिका ओळखीची आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या घटना सांगू शकलो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली आणि अशी जर स्थिती असेल तर त्यावेळेला तुम्हाला निश्चितच कालांतराने तुमच्या जीवनामध्ये निश्चितच काही आंदोलनं होणार आहेत, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. सुरुवातीला आपण जेव्हा अचूक पत्रिका पाहत नाही आणि बरोबर जातक सुंदर दिसला, चांगला दिसला, पैसे देणारा दिसला की आपण त्याला चांगलं चांगलं भविष्य सांगतो, पण जेव्हा प्रॅक्टिकल जेव्हा एखादी घटना होते तर ती कशामुळे झालेली आहे याचा विचार आपल्याला निश्चितच करावा लागतो. आणि ती घटना त्या जातकाच्या जीवनामध्ये ही अशी घडली. पत्नीच्या जीवनामध्ये वृश्चिकेला शनी असताना सुरू झाली आणि ह्याच्या पत्रिकेमध्ये अष्टमातून धनुराशीमधून शनी महाराज जात होते, त्यावेळेला घटना उघडकीस आली. म्हणजे जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली तर शोध घेता 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 इथपर्यंत पोहोचले आणि यांना सुद्धा तुरुंगामध्ये जावं लागलं. आज तुम्हाला मी 1,000 कोटीची गोष्ट सांगितली, पण एक फार्मा कंपनी आहे त्याच्याशी संबंधित असणारी ही व्यक्ती
नाहीतरी 10,000 कोटीच्या पेक्षाही वरचा मालक झाला असता, पण तरी सुद्धा नशीब जिथे काही होत नाही आणि ह्याच्या बरोबरचे जे सगळे मित्र आहेत ते अतिशय 1-1, 2-2 लाख करोड रुपयाची माणसं आहेत. म्हणजे आता ही तुम्हाला फिगर जे सांगतोय ना, तुम्हाला असं वाटत असेल की असे पैसे, एवढे पैसे असतात का? तर असतातच, निश्चित असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाहीत. पण काही लोक जे आहेत ते नशीब चांगलं असतं म्हणून आपल्या नशिबाचा भाग आहे, त्याच्यामुळे ते दिग्गज ठरलेले आहेत आणि समाजामध्ये त्यांचं अतिशय उच्च नाव आहे. आणखी एक सावधान पवित्रा तुम्हाला मी सांगून ठेवतो, तर अवश्य लक्षात ठेवणे की आपल्या जवळ वावरणारे लोक असतात त्यांच्याशी निश्चितच तुम्हाला सावधान पवित्रा घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक असता तर त्या ठिकाणी व्यवसाय पुरता व्यवसायच ठीक आहे, पण जेव्हा घरी येणं जाणं किंवा आणखी संबंधित होणं, त्यावेळेला आपल्या जीवनात काहीतरी दगापट्टा हा निश्चित होऊ शकतो. त्याची दखल घेण्यात यावी. कारण कधी कधी आपलं जे काही यश आहे ते इतरांना पाहवत नाही आणि त्याच्यामुळे ह्या व्यक्तीच्या जीवनात पण अशा घटना घडलेल्या आणि त्याच्यामुळेच घडल्या. व्हेरी कोऑपरेटिव्ह. तर वृषभ लग्न व्हेरी इनोसंट आहे. लग्नेश सुद्धा गुरुच्या राशीत भरभराट आहे. कुटुंब अतिशय चांगलं आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा जातकाचे जे दशम स्थानातील जे योग आहेत ते जातकाला अशा तऱ्हेने फलित भोगायला लागलं. अतिशय दुःख वाटतंय. कारण का की याचे मित्र जे आहेत ते 1-1 लाख कोटीचे मालक आहेत. एवढे मोठे मोठे लोक आहेत. म्हणजे त्याच्यातला एक मनुष्य तर माझ्याकडे मधुकेला आला होता. 2001 ची गोष्ट आहे ही. त्याला नोकरी नव्हती आणि आज तो 10,000 कोटीचा मालक आहे. तुम्ही नेटला गेलात तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल मिळेल. अतिशय सामान्य त्याच्यामधला मनुष्य, मानपूरच्या झोपडपट्टीत राहणारा माणूस 10,000 कोटी रुपयेच्या पेक्षाही जास्त पैसे कमवू शकतो. त्याला नशीब म्हणतात. त्याला मी सांगितलं होतं की आपल्या कुंडलीमध्ये राजयोग आहे फार मोठा. मला नोकरी पाहिजे, आज नोकरी नाही माझ्याकडे. आणि नोकरी त्याला मिळाली आणि ती नोकरी रिलायन्स कॅपिटलमध्ये मिळाली. रिलायन्स कॅपिटलला त्या व्यक्तीने एवढी मोठी केली आणि नंतर त्याने जॉब सोडला आणि नंतर ती कंपनी डंगाईला आली. तर तशा तऱ्हेचा तो सुद्धा ह्याचा मित्रच होता. मग असे अनेक मित्र जे आहेत ते फार पुढे गेलेत. सिंगाने आहेत किंवा आणखी लोक आहेत. आता तुम्हाला ही पत्रिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर निश्चितच हे जे काही आपले जे वर्ग आहेत ते तुमचे आहेत असं समजून तुम्हाला पत्रिकेचं वाचन करायचं आहे. तर चव्हाण मॅडम, तुमचा फलादेश पहिला काय, तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा. हो सर. ग्रहण योगाची तर एकतर आहेच कुंडली. शिवाय राहू केतू लग्न भावारंभी आहेत आणि दशम बिंदू जो आलाय तो शततारकाचं दुसरं चरण पापांश आहे. अष्टमेश आणि दशमेश ही युतीत आहे शनी गुरु. आणि ह्या युत्या झाल्यामुळे त्या पूर्ण षडवर्ग कुंडल्यांमध्ये युत्याच दिसणार सगळ्या. तर ह्या युत्या चांगल्या नाहीत. ज्या कंजंक्शन एकदम येतात त्या चांगल्या नाहीत. आणि शिवाय याच्यात लग्न बुध गुरु शनी राहू केतू सगळे वर्गोत्तम आहेत. तर हे वर्गोत्तम होऊन जरा दूषित झालेले आहेत, म्हणजे बुध केतू युती वगैरे. तर ते एक परिणामकारक आहे. नंतर चंद्रकुंडलीचा दशमेश पण जसं दशम स्थान हे खराब झालंय तसं चंद्रकुंडलीचा दशमेश मंगळ हा शत्रू राशीत एकतर आहे, शिवाय आद्रा नक्षत्रात आहे. तर तिथे तो मंगळ जास्त परिणामकारक. ज्या राशीमध्ये मंगळ बसलाय त्याचा अधिपती बुध हा केतूच्या डॉट कंजंक्शन मध्ये आहे आणि ग्रहण योगात सगळी कुंडली आहे ही. तर इथे त्रासदायकच आहे सगळं. शनीची दृष्टी लग्नेशावरती आहे, तर कधी ना कधी इथे त्रास तर आहेच सगळा. लग्नेश थोडा बिघडलेला आहे. नवमोशामध्ये पण लग्नेश अष्टमात गेलाय, मंगळाबरोबर आहे. तर लग्नेश इथे जास्त बिघडलंय. तर सुरुवातीला कमवलं जे दशम स्थानाने जे कर्म आहे ते सगळं
कमवलं. कारण शुक्र चांगला आहे, लाभस्थानात बलवान झालाय, त्याच्यामुळे दशमाच्या धनात आहे तो, त्याच्यामुळे पैसा भरपूर कमवला. पण जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे लग्नेश आणि सप्तमेश केंद्र योगात आहे, तर तो एक चांगला योग नाहीये. आणि बाकी अं, मॅडम दोन बाकी मिनिटं सगळं पत्रिका ठीक आहे. काढता का मॅडम? हा, हरकत नाही मॅडम, बोला तुम्ही बोलत राहा. मॅडम 2 मिनिटं पत्रिका हा, काढता का? काढली हा. असं आहे की ही जी व्यक्ती आहे, तो दिसतोय तुम्हाला? सर हो दिसतंय. हा, हे माझे गुरुजी आहेत. अच्छा. हा, त्यांनी मला शेअर बाजार शिकवलेला आहे हम्म. आणि अतिशय हुशार व्यक्ती आहे. त्यांचं अन्नूर नाव आहे आणि शेअर बाजारमध्ये फार चांगल्यापैकी, जसं आपल्याला ज्या गुरुंनी शिकवलं तर त्याला निश्चितच नमस्कार केला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्यापासून मी बोध घेतलेला आहे, अभ्यास शिकलोय. तसंच हे मला टेरो पण ह्यांनी शिकवलं. म्हणजे ज्याच्याकडून शिकलो तर त्यात काही लाज वाटायचं कारण नाही किंवा नाव सांगायला हरकत नाही. ते स्वतः पारशी आहेत, पण त्यांनी अतिशय चांगल्यापैकी मला टेरो शिकवलं, म्हणून मी तुम्हाला हे इंट्रोडक्शन देतोय. तर धन्यवाद. शेअर बाजारमध्ये पण अतिशय उत्कृष्ट आज त्यांचं हे चालू आहे. बॅनर बघूनच तुम्हाला कळत असेल की काय आहे ते. निफ्टी बँक जे हे आहे ते व्हॅल्यू ट्रेडिंग लेवल म्हणून अतिशय चांगल्यापैकी लोकांना उपदेश करतात. तर मी त्यांना वंदन करतो की ज्यांना मला विद्या संपादन करण्याची संधी दिली. गोल्ड माइंड निफ्टी म्हणून त्यांचं हे आहे. तर धन्यवाद, हरकत नाही मॅडम. आता यू कॅरी ऑन. परत पत्रिका लावू का आपली? हा, लावा ना, ओके. लावा. लावली सर. सर ह्या पती पत्नीच्या दोघांच्याही याच्यामध्ये हे आहे ना? काय म्हणता? नाही. माझं नेट गेलं अं, होता, आम्ही परत आलोय. हा. हा, बोला. नाही, म्हणजे पतीच्या याच्यामध्ये सिंहेचा राहू आहे आणि पत्नीच्या याच्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये कुंभेचा चंद्र आहे. हम्म. तर याच्यामुळे यांना कौटुंबिक सुख किंवा आपण जे सुख जे म्हणतो, मानसिक सुख, ते मिळू शकत नाही असं आपण म्हणू शकतो, किंवा मिळालं नाही असं म्हणू शकतो. कारण आता पैसा कसं आहे सर्वस्व नाहीये गंमत ना. मॅडम, नाही नाही, ऐका. भाग असा आहे की लग्न झालं, विवाह होऊन 20 वर्ष झाली, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आता विचार करा की पत्नीला जर 2,70,00,000 रुपये पगार होता महिन्याला, वर्षाला नाही, महिन्याला, हो ना. म्हणजे किती हे असते. आता घर, प्रेम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, हम्म. काही नाही असं नाही. आता सगळंच हिरावल्या गेलंय त्यांच्यापासून. मग पण ही पत्रिका काय सांगते? ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला काय बोध मिळतो? आता चव्हाण मॅडमने पण सांगितलं की कुठल्या दृष्टिकोनाने आपल्याला पत्रिका पाहता आली पाहिजे. आता हे समोरचं उदाहरण, आता समजा एखाद्या वेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही विवेचन कराल तर त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की असं असं आहे, ज्याला कदाचित पुढे जाऊन तुम्हाला काही घटना तुमच्या जीवनामध्ये अशा घडू शकतील. त्याच्यासाठी आपला वर्ग आहे. म्हणजे घटना कशा घडतात, कशामुळे घडतात, हम्म. काय होतं, परिस्थिती कशी तयार होते. मग जेव्हा प्रत्येक ग्रह जो आहे तो प्रत्येक लाभ देतो, सगळं देतो, पण पुन्हा विचार करताना सप्तमेश आणि लग्नेश यांचा केंद्रयोग आहे.
प्रतिस्पर्धी आहेत, केंद्र हो म्हणजे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांना. प्रतिस्पर्धी. Yes. आणि तशा ह्याच्यामध्येच हे असं झालं आणि बायकोच्या गुन्ह्यामध्ये हा सुद्धा सहभागी होता. तिला फोर्स केला. प्रतिस्पर्धी म्हणजे पैसे कमवायचे. फार मोठं विजन असतं कधी कधी काही लोकांचं, फार फार मोठं. आणि त्याच्यासाठी म्हणून अशा काही गोष्टी केल्या जातात. ही गुरु हो शनीची ही अंशात एक अंशात ना मॅडम. हो एक अंशावर आहे. कधी तुम्ही बघितले का मकर राशीमध्ये नाही गुरु शनीची नाही युती एक नाही अंशावर? नाही नाही. दोघंही पापांशामध्ये आहेत, हम्म. नाही का? हो सर. होय होय पप्पा सर. असमाधानी वृत्ती असल्यामुळे सर अशा प्रकार पण घडू शकतात ना. हो, आता कसं आहे मॅडम की शेवटी आपल्याला डेव्हलप कोण करतं तर प्लॅनेट करतं. हो सर. आपली डेव्हलपमेंट गती अधोगती दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे ग्रह करतात. पण ह्या ग्रहांच्या घटना जेव्हा तुम्ही शिकाल त्याच वेळेला तुम्ही चांगलं ज्योतिष सांगू शकाल ना. सर हो इथे बरोबर आहे. बंधनात अडक. सर हा बोला. इथे मंगळ आणि राहू हम्म. या दोघांनी जास्त घात आणि लालचीपणा देऊन त्यांना दिलं पण आणि ते त्या मिळण्याच्या हव्यासापोटी पुढे पुढे जात गेले आणि नंतर मग त्यांनी डिच केलं कारण की त्याच्या समोर सूर्य चंद्र बुध केतू हे मार्केश आलेले आहेत आणि मंगळ पण आद्रामध्ये आहे आणि म्हणजे राहू पण चांगल्या नवमांशात आहे. तर त्यांनी भरपूर दिलं आणि त्या ह्याच्यात येऊन त्या झाशात बरोबर. येऊन त्यांनी हिरावून पण घेतलं कारण की इथे भाग्यात पण पापांश आलेला आहे आणि गुरु शनी सेम डिग्रीवर आहे. इथे बुध केतू सेम अंशात आले. सूर्यचंद्र म्हणजे अमावस्येचा जन्म आहे. पुन्हा Yes. लग्नेश हा मीनन हे भोग्यांशामध्ये आहे. म्हणजे हे हे सगळं भोगवण्यासाठी ह्यांचा जन्म झाला असावा बरोबर. असं असं येस गृहीत येस धरून येस हं, येस येस. हे करावं. आणि शुक्र ह्यांचा चांगला आहे. रेवती म्हणजे रेवती हा पैसा देतो उत्पन्नांशामध्येच आहे. तर तो पैसा दिला त्यांनी कारण लाभात आहे. पण मंगळाचा केंद्र झाल्यामुळे आणि मंगळ हा आद्रामध्ये असल्यामुळे लालची वृत्तीमुळे हे सगळं नुकसान झालं. हे कुठेतरी यांनी थांबायला पाहिजे होतं. तर ते न थांबता पुढे जात गेले, वाहवत गेले. बरोबर आणि आहे पुन्हा ते. लग्नेश आणि सप्तमेश एकत्र ते पण हा. एक येस तऱ्हेचं नुकसानच झालं. येस. खरं आणि मग खरं ते आहे. दशेनुसार तर फळ भेटलं असं. Yes. आता कसं आहे मॅडम की 61 सालचा जवळपासचा जन्म आहे हा. हम्म. आता आपण जर बघितलं तर जातकाने 64 वर्ष पूर्ण केलेली आहेत हो साधारणतः. आता आणखी आयुष्याचा स्कोप किती? तुमचा जरा माईक बंद करा. हो मग आयुष्याचा स्कोप किती? तर त्याकरता ही जी घटना घडली आहे हिला 7 वर्ष झालेली आहे आणि हे घडत होतं. नंतर यांच्यापासून सगळे लोक दुरावले गेले कारण त्यांना असं वाटलं आता आपण पण आतमध्ये जाऊ, आपल्या पण काहीतरी इन्क्वायरी निघाले तर. म्हणून सगळ्यांनी असं रस्त्यावर फेकून दिलं. आता नंतर वकील अमुक तमुक कोर्ट कचेरी कस्टडी या सगळ्या गोष्टी घडल्या. पण त्या सगळ्या घडण्यास कारण काय? एक तर हा ग्रहणातला जन्म तुम्हाला सूर्यग्रहणाचा दुपारच्या 12 वाजताचा जन्म आहे मॅडम आकाशामध्ये. अशा वेळेला एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर तर त्याच्यामध्ये किती तऱ्हेचा भोग असू शकतो. म्हणजे आपण जेव्हा ग्रहण ग्रहण म्हणतो आणि त्याच वेळेला नुकता जन्म झालाय तर जातकाला पूर्वसंचित कर्म, आपला विषय काय माहितीये का, पूर्वसंचित कर्म समाप्त झाल्यानंतर तिथे डिपॉझिट काही झालंच नाही. कधी कधी आपण गाफील असतो, आपण देवधर्म काही करत नाही आणि जेव्हा गरज असेल तेव्हा फक्त देवाला हाक मारतो आणि पूर्वसंचित जे काही आपलं आहे ते संपलं की डोळे उघडतो. तर तसं ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे आणि पूर्वसंचित हे फार महत्वाचं आहे.
पूर्वसंचिताची परतफेड ही माणसाला त्या व्यक्तीच्या जीवनात ही करावीच लागते, असं आपल्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. खरंय की नाही? होय सर. हो सर. हो सर, आणि आपण पूर्वसंचित पंचम स्थानाहून पाहतो आणि पंचमेशच नेमका यांचा बिघडलेला आहे. आणि पत्नीच्या याच्यात सुद्धा पंचमेशच गुरु बिघडलेला आहे. त्याच्यामुळे दोघांचंही पूर्वसंचित हे खराबच झालेलं आहे. हे भोगायसाठीच जन्माला आलेले आहेत. आणि आणखीन एक मला सांगा असं वाटतंय. बोला बोला सांगू का बोला सर? बोला. हा, येस, तर बोला ते ना. जेव्हा हे आरोपपत्र किंवा हे घटना उघडकीस आली त्यावेळेला या व्यक्तीची बुधाची दशा सुरू होती का? कारण माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे म्हणजे मी आता काढली नाहीये दशा, पण दशेचाही संबंध लागतो, कारण तो मार्गशीर्ष पण आहे आणि तो केतूच्या युतीत आहे. मी आता बुधाची दशा होती तेव्हा 19 साली. आणि बुधात केतू होता. केतू 17 बुधामध्ये. नंतर बुध होता. बुधात केतू बुध आणि होते. बुध. बुधात केतू होते. बोला बोला. हा, बोला, प्रत्येकाने बोला. 2018 आता 7 वर्षापूर्वी म्हणालात ना, 2018ला हा. बुधात केतूच होती. येस, बुध आणि केतू तेच बरोबर आहे. मला बरोबर तेच आहे. वाटत होतं. बुधात केतूच हे होती. येस येस. आणि हा, आणि सर आता हे इथे आहे तर सगळ्यांच्या या तिघांच्या दृष्ट्या पण राहूच्याच मुखात गेल्या ना. हो हो. सूर्य, बुध, केतू म्हणजे चंद्र, रवी, चंद्र Yes. आणि बुध या हो. तिन्ही दृष्ट्या गेल्या राहूच्या ह्याच्यात. येस. आणि मंगळ शुक्र परत नवमाशामध्ये अष्टमात आलेले आणि रवी चंद्र षष्ठात आले आणि ते परत कुठे तर तुळेचे आहेत आणि लग्न वर्गोत्तम झालेलं आहे. येस. त्यामुळे तुळेतले पण आपण ग्रह तपासतो की याच्या म्हणजे वैवाहिक सुख किंवा काय ह्याच्यासाठी, येस. तर ते पण वैवाहिक सुखासाठी थोडस कारणीभूत ठरलंच आहे. आणि मंगळ शुक्र परत अष्टमात एकत्र आल्यामुळे इथेही ते विस्कळीत झाल्यासारखंच झालंय जीवन. मी तुम्हाला तपस्वी मॅडम तुम्हाला एक हा. उदाहरण देईन. ह्या व्यक्तीचं लग्न जर त्या व्यक्तीशी झालं नसतं हो, तर ती घटना घडलीच नसती. नसते. आणि त्यांचं प्रेम झालं आणि प्रेमाचा हा जो प्रकार आहे तर ह्या माणसाला सुद्धा त्यांनी अंधारात ठेवलं होतं. एक तर हा अतिशय भोळा आहे, इनोसेंट आहे, बुद्धिमान आहे, पण इनोसेंट आहे. कारण वृषभ लग्न आहे. लग्नेश फक्त उच्चीचा आहे, गुरुच्या राशीत आहे. हो, शुक्र गुरुच्या राशीत उच्चीचा होतो त्यावेळेला बघा, तुम्हाला मी परत सांगतो एकदा, मीन राशीमध्ये जर एखादा रेवती नक्षत्रात ग्रह असेल आणि तो लग्नेश असेल तर त्या ठिकाणी जातकाचा आर्थिक हानीचा संदर्भ तुम्हाला घेतला पाहिजे. आणि तो मंगळाच्या सोबत आहे केंद्रयोग. त्याच्यामुळे पतीच्या म्हणजे जोडीदाराच्या बाबतीपासून त्याला तो संघर्ष करावा लागला. हो, कारण तुम्ही मागे सांगितलं धनु आणि मीन लग्नाला तिथे नंतर कधीतरी आर्थिक हानी ही भोगावीच लागते. ठरलेलं आहे, नियम आहेत ते. यू कांट चेंज. तर आणि दोघांच्याही पत्रिकेत मकर राशीमध्ये शनी 1 अंशावर आहे आणि दोघांच्याही पत्रिकेत मकर राशीत गुरु शनीची युती आहे. फक्त त्यांची तृतीयात आहे स्त्री पत्रिकेत आणि यांची भाग्यात आहे गुरु शनी. बरोबर आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. येस. म्हणजे ही ग्रहस्थिती जी आहे ती आता आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना पूर्णपणे घडलेल्या आहेत. तर ह्याला जबाबदार सोडा, पण त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना झाल्या तर दुर्दैवी आहे. व्हेरी बॅड, व्हेरी सॅड. म्हणजे प्रतिस्पर्धी, त्याच्यानंतर जे तुमचं सराउंडिंग फार कारणीभूत असतं. आणि मोठ्या लोकांचे मोठे व्याप असतात, छोट्या लोकांचे छोटे व्याप असतात. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करतो, तिथे मोठे लोक सुद्धा मोठ्या परेशानीमध्ये असतात. आणि कर्ज नसताना सुद्धा त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयाची कंपनी ही पूर्णपणे लयास गेली. तिथे 10 रुपये हरवले तर माणसाला चिंता वाटते की 10 रुपये गेले कसे. तर इथे तर 1000 कोटी रुपये. बोला.
सर ज्या मित्राच्या साह्याने किंवा ज्यांच्या सांगण्यावरून यांनी हे फोर्सफुली असं सगळं केलं तर ते पण आता अटकेतच असतील ना यांच्यासोबत. त्यांना शिक्षा झाली. त्यांना 2 वर्षापूर्वी तिथे त्यांचे हे दिवाळ वाजलेलं आहे. त्यांचं पण दिवाळ वाजलंय. सगळे प्रॉब्लेम मध्ये म्हणजे एकामुळेच नाही, अनेक नंबर ऑफ पीपल. हे काय असतं, एक फार मोठी ना कसं असतं मॅडम सांगतो, रॅकेट आहे. ही एक प्रकारचे टीम असते. आपल्याकडे गरीब का झाला एवढा, खरंच आहे. त्याला कारण हेच लोक असतात. म्हणून मेरे प्यारे भाई और बहनों, मागे लागल्यात त्या बरोबर करतात. आज पण पकडलेले आहेत, काल पण पकडले, आज चालूच आहे. चालूच आहे सारखं चालूच आहे. म्हणजे एकही दिवस जात नाही की कोणाला पकडलं नाहीये. नाही, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांमध्ये असं हे करायचं की तुम्ही घोटाळे करू नका. हो ना. कसं आहे की आपले आता समजा कोणी मेहनतीने पेन्शन कमावलेली आहे, कोणी किती कष्ट केले आहेत, थोडेसे पैसे जमले आणि तुम्ही बँका डबघाईला आणताय, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था खतम. हा देश विकायला लागला असता जर हे नसते आपले तर. मला गॅरंटी सांगतो. हो सर, बरोबर आहे. फार भयंकर चंद्रशेखर होते त्यावेळेला सोनं केवढं विकलं होतं आपण देश चालवण्यासाठी. आपल्याला त्याची कल्पना नाहीये. हे सगळं असं घडतं. ते कशामुळे घडतं, कारण काय, हे भांडवलशाही लोक जे आहेत ते वाटेल तसा त्याचा दुरुपयोग करतात. अति हव्यास आहे यांचा. हव्यास नाही, हे त्यांना देशाबद्दल प्रेमच नाहीये. हव्यास कसला, देशाबद्दल प्रेमच नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या सगळे पळाले. सट्टा करायचा, धन घेऊन जायचं, हवाला करायचा. चाललेलं सर आता बाहेर पडतंय सगळं मोदींमुळे. येस येस, ते तर आहे. ते सगळं वाट लागली असती. पूर्वकर्म. हा बोला सर. 5 ग्रह वर्गोत्तम आहेत. शनी पण गुरु पण आहे. आणि शनी धीर देतो. तरी पण ही अशी परिस्थिती का आली, म्हणजे एवढे ग्रह वर्गोत्तम असून आणि पत्रिका चांगली असून हा प्रसंग का बदला असेल. आणि ग्रहस्थिती मॅडम, ग्रहणाचा जन्म आहे ना. तुम्ही एखादा तरी पत्रिका अशी क्वाईट ग्रहण, क्वाईट 2 अंश 3 अंश रवी पूर्ण युतीत आहे. आणि गुरु शनी पण युतीत आहे. बुध आणि केतू पण युतीत आहेत. 3 युत्या आहेत की ज्या डॉट अंशात्मक आहेत. त्याचाही परिणाम आहेच ना. कसं आहे तर मी बोलू का? बोला मॅडम, बोला. बोलत होते नाही, कोण बोलत होतं, बोलू द्या ना. नाही, रविचंद्र अवयवशात आहेत, तर त्याच्यामुळे थोडस यांची सुटका झाली असेल का, तात्पुरती तरी, म्हणजे थोडस अभय त्यांना मिळालं. सुटका नाहीये अजून, सुटका नाहीच, पण काही दिवसापूर्वी, कारण नंतर परत दशा येणार तेव्हा हे होणारच आहे. कारण 33 नंतर पूर्ण केतूचीच दशा आहे. येस, सुटका नाहीच आहे. म्हणजे आता एवढं प्रकरण शिकायला गेलेलं आहे. कसं आहे की 2 पार्ट असतात मॅडम. एक शिक्षेस पात्र असणं आणि दंड भरून मुक्त होणं, 2 पार्ट आहेत. इथे दंड नाही आहे, इथे तुम्ही कमावलेलं जप्त होणं. जप्त होणं आणि शिक्षेस पात्र होणं, 2 भाग. पण केतू मध्ये झालं, त्याच्यानंतर शुक्र होता, तर शुक्राची अंतर्दशा पण शुक्र बिघडलेलाच आहे. नंतर आता चालू आहे, नंतर रवीची होती, रवीची पण नाही, चंद्राची पण नाही, आता मंगळाची आहे ऑक्टोबर पर्यंत, नंतर राहूची आहे. कुठल्याच ग्रह चांगले नसल्यामुळे दशाही कुठल्याच त्यांना हे देणार नाहीत. आता तणाव कधी कधी कसं असतं मॅडम की काही वेळेला मृत्यू सुद्धा स्वीकारत नाही, भोगायचंच असतं. असं आहे मॅडम. सध्याचं गोचर बघा ना तुम्ही, दशमातून राहू चाललाय आणि शुक्रावरून शनीचे भ्रमण चालू आहे. म्हणजे हे करेक्ट. त्यामुळे त्यांना बचावच नाही सध्या. आणि आपण जे ग्रह म्हटले तर हे पण तूळ आणि कुंभ नवमांशामध्ये येतात, म्हणजे ते पण त्याच्यातच आले ना. येस.
आणि मार्केश, त्यामुळे त्यांना सुटका नाही सध्या, त्रासच आहे. टांगती तलवार आहे मॅडम. हो. बरं, आता कुबल मॅडम तुम्हाला काय सांगायचं होतं? सर आता हे बाकीचं तर आपण सगळेच जण छान सांगतायत, तर मी आपलं सहज म्हणजे बोलू का, म्हणजे तुम्ही तुमची हा हा, परमिशन असेल तर. बोला बोला कारण बोला ना बोला. पारंपरिकता आहे, पण मी ते म्हणजे आपले सूर्यात नक्षत्र बिंदू लावले, म्हणजे मला हा. तुम्ही असं म्हणालात ना, म्हणजे 1000 कोटीपेक्षा जास्त पण नुकसान नसेल, पण ह्यांना म्हणजे हा लाभस्थानात उच्चीचा शुक्र आहे, पण बाकीचं सगळं जरी म्हणजे त्यांना मिळालं भरपूर, तरी ते गेलं तर तिथे विद्युन्मुख बिंदू, तुम्ही अगदी ते सर्वतोभद्र शिकवताना अगदी सांगितलं ना, म्हणजे आपल्या हो. डोळ्यासमोर आपली हानी म्हणजे येस कुठल्या येस प्रकारची, तो येस. आलाय. हा, त्याच्यानंतर लग्नात पण शूल बिंदू आलाय सर. व्हेरी फाईन. सप्तमात वज्र आणि कंप आलाय. अरे वा. त्याच्यानंतर हा असं म्हणजे षष्टात आणि सप्तमात मिळून उल्का आहे. मग नंतर अष्टमात परत निर्धात आहे, आणि तो हम्म केतू बिंदू पण पंचमात म्हणजे आलाय, आणि सन्निपात हा तृतीय स्थानात आला. म्हणजे हे आपण हे तर सगळं आता केलंच, म्हणजे हम्म. आपला सप्तमेश मंगळ बरोबर. त्याच्या अष्टमात, त्याच्याशिवाय शत्रू राशीत, परत तो बुध पण बिघडलाय, ग्रहणातली पत्रिका आहे, हे सगळं सगळं म्हणजे हे केलं. पण त्याच्याच बरोबर हे जर बिंदू पण आपण लावले, तर म्हणजे हो आपल्याला अगदी 100% हे म्हणजे काय म्हणतात ते पत्रिकेत नुकसान म्हणजे अगोदर मिळालं नो डाऊट, पण नुकसान पण तसेच. मग आपण अष्टक वर्गाचे पण लावले तरी तिथे मांदी आली आहे पहिल्या म्हणजे प्रथम स्थानात. नंतर धूम आणि काळबिंदू तो स्थानात आलाय. जसं आपण म्हटलं मंगळ जरी देतो नेतो, पण इथे ते बिंदू पण असे खराबच आलेत ना. तृतीयात पण हम्म. परिवेश आणि मृत्यू आलाय. त्याच्यानंतर यमघंटक हा आलाय इथे आपल्या त्या लाभस्थानातच. बुलिक व्ययस्थानात आलाय. मग हम्म. अर्धकुलर आणि उपकेतू पण ह्याच्यात कशात दशमात आहे. उपकेतू इकडे आहे, व्यतिपात आणि उपकेतू आपल्या भाग्यात. म्हणजे असं सगळं तुम्ही जे जे आम्हाला शिकवता ना, म्हणजे ते थोडस आपण हे केलं, म्हणजे पारंपरिकनीच मुळात ही पत्रिका सुटतेच आहे, पण आपल्याला समजा एक शिक्कामोर्तब करायचंय, तर असं पण हम्म. आपण पाहू शकतो ना, असं मला म्हणजे येस, विचारावं. बरोबर आहे. आता बघा तुम्ही शूल नावाचा बिंदूचा उच्चार केला, हो हो सर. तर त्या ठिकाणी सर्वतोभद्र चक्र ग्राह्य आहे का ग्राह्य नाही? आहे ना. म्हणजे त्या ठिकाणी त्याचे इफेक्ट सुद्धा त्याचा, हो म्हणजे तुम्ही कुठल्याही अँगलनी पत्रिका तपासायला हो गेलात हो तर हो. हा त्याचा शूलचा भोग आहेच. आहेत सन्निपात ना. वारंवार एखादी घटना हो होणं घडते. आहेच, हो 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 नाही सर. का? हम्म. सप्तम स्थानामध्ये शूल म्हणजे आंतरिक दुःख हे हा, आहेच. वज्र आणि कंप आहे तिथे. मग तो हादरा बायको देणार म्हणजे हो ना हो ना हो ना. देणार. वेपन, वज्र म्हणजे हा, वेपन. हो ना हो ना. म्हणजे हे सगळं जे काही आलेलं आहे, तर हम्म. त्याच्यामुळे त्या ठिकाणी नियम जे आहे सर्वतोभद्र चक्र, हो आणि ज्यांनी सर्वतोभद्र चक्र बनवलं मॅडम ते सुद्धा ऋषी हम्म. महान होते. हो ना हो ना. म्हणजे त्यांनी काय विचार केला असेल, हे काय आपलं नाहीये, हे फक्त आपण एक माध्यम आहोत. हा ते तर आहेच. आपण एक फक्त निमित्त आहोत. हम्म. अतिशय जसं की रेल्वे ही कोणाची तरी आहे, तपास टीसी जो आहे तो कोणाचा तरी कर्मचारी आहे, तसे आपण कर्मचारी आहोत. आणि ते दोघांच्या पण पत्रिकेत कसं म्हणजे त्यांना मिळालं भरपूर, आणि ते हो. पूर्वसंचित म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपण काहीतरी साचवलेलं आहे ते पूर्ण येस. फक्त संपवून टाकलं, पण परत हो. हे काही साठवणूक इन द सेन्स नॉट ओनली पैशाची, पण चांगल्या चांगल्या गोष्टींची, म्हणजे ते ते नाही त्यांचं फक्त पूर्वसंचित होतं तोपर्यंत त्यांनी येस. सगळं कमवलं, छान छोक राहिले, छान अगदी पॅलेस बिलेस मध्ये, पण ते संपलं आणि मग सगळं हे म्हणजे काय म्हणतात डाऊनफॉलला सुरुवात झाली ना. बरोबर. म्हणजे कधी ना कधी तरी फेडावं लागतं, म्हणजे होय लागतं. हो ना हो ना हो ना सर. म्हणजे काहीतरी तुम्हाला पूर्वसंचित जर चांगलं असेल, जर कधी तुम्ही कोणाचं नुकसान केलं नसेल, कोणाचे पैसे घोटाळा केला नसेल, होय आता देशाचा घोटाळा केला, बँक ही देशाची आहे, हो ना हो ना हो ना. मग करन्सीचा घोटाळा झाला की खलास, हम्म. तुम्हाला त्याचा प्रतिसाद द्यावाच लागेल. हो सर, खूप छान, ते थँक्यू. रिप्लाय निश्चित आहे. म्हणजे पत्रिका मांडण्याचं कारण असं की येतं आणि जातं, ज्याला लेखा जोखा म्हणतो आपण, होय होय सर. कळलं का? हम्म. तर तशा तऱ्हेचा जो भाग आहे तो याच्यात घडलेला आहे. हो आणि
तुमच्या समोर पत्रिका आहे. आणखी कोणाला काही विचार मांडायचे अवश्य मांडू शकता. मॅडमनी फार चांगली उपमा दिलेली आहे आणि मनादेश दिलाय सर्वतोभद्र चक्राच्या अनुसार. थँक्यू. थँक्यू मॅडम. सांगू तर बोला बोला. हा मी सर बोला ना. मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे, कारण बरेचसे मुद्दे मांडलेत आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने पत्रिका सांगितली. पण इथे पराक्रमेश आणि सुखेश हे दोन्ही ग्रह केतू बरोबर बसलेले आहेत आणि आपण असा एक अभ्यास केलेला आहे की पराक्रमेश आणि सुकेश हा जर राहुयुक्त केतुयुक्त असेल तर त्याचा बंधन योग चुकत नाही. तर असं हा पण योग याच्या आयुष्यात आलेला आहे. फक्त तो आपण ते अभ्यासलं होतं तेव्हा राहुयुक्त म्हटलं होतं, पण आता हा केतुयुक्त आहे. म्हणजे केतुयुक्त झाला तरी पण त्याला जे काही मिळवलेलं आहे त्याचा त्यागच करावा लागेल हे कळतंय. हे दोन हे असल्यामुळे बरोबर आहे. आता कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम टेक्निकली कायदा काय सांगतो. आता जर समजा हा गुन्हेगार ठरला गेला तर ती जी संपत्ती आता जी लॉकडाऊन मध्ये आहे म्हणजे पूर्ण सरकारच्या ताब्यात आहे. तिचं भवितव्य काय असेल ते सरकार ठरवेल. यदाकदाचित ते शेअर होल्डिंग जे आहेत ते विकून किती पैसे येतील ते पैसे सरकारचं देणं चुकतं निश्चितच करावं लागतं. सरकार म्हणजे देव आहे हे लक्षात घ्या. देवाकडे चुकती करावीच लागते. तसं अनेक दिग्गज आम्ही पाहिले आयुष्यामध्ये. त्यांना त्याची जी काही पूर्तता आपण म्हणतो पेमेंट हे करावंच लागतं. मग ते माध्यम कुठलं असेल ते असो. आता इथे ती कंपनी आहे त्या कंपनीची व्हॅल्यू 1,00,000 कोटी रुपये आहे. त्याच्यामध्ये ह्याचे 1,000 कोटी रुपये शेअर्स आहेत. ते सगळं असून झाल्यानंतर सुद्धा कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि कंपनी लॉकडाऊन मध्ये अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये चालणारी कंपनी. आणखी दुसऱ्या कंपनीमध्ये हे लोक भागीदार होते. ती कंपनी चालू आहे पण यांचे शेअर स्टक केलेले आहेत पूर्णपणे. आणि ती तर फार मोठी कंपनी आहे. म्हणजे हे असे सगळे कंपनी लॉज मध्ये जोपर्यंत सरकारचे पूर्ण पैसे चुकवणार नाहीत दंड नाही आहे वसुली आहे पण शिक्षा कायम आहे हे निश्चित. सर हे हेअर संबंधित होते ना यांचे फॅक्टरी का काय आहे प्रोडक्ट हेअर संबंधित होते ना हे लोक. हेअर 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 केस डोक्याचे नाही 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 त्यांचं पॉवर्स एनर्जी एनर्जी. अच्छा सर मी एक प्रश्न विचारू. हा बेटा. नमस्ते सर एक प्रश्न विचारू. हा 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 सर इथे ना तुम्ही असं म्हणताय ग्रहणाचा जन्म ठीक आहे. आता सर जर आपण ग्रहणच इथे पकडलं तर ग्रहण ज्या नक्षत्रात झालेलं आहे तो नक्षत्र लॉर्ड ग्रहणामध्ये जे ग्रह सम्मिलित आहेत ते ग्रहण ज्या राशीत झालेले आहे तो त्याचा राशी लॉर्ड त्या राशी लॉर्ड बरोबर असणारा ग्रह आणि ग्रहण ज्या भावात झालेलं आहे असं हे सर्वच एकत्रित लक्षात घेऊन आपल्याला भाव परत्वे प्रिडिक्शन करायचं असतं का. आता बेटा असं आहे भाव परत्वे की म्हणजे ग्रहण ज्या भावात झालंय त्या परत्वे. कारण जर एक मिनिट सर जर असं असेल आणि या पद्धतीने जसं मी विचारते असं जर आपण काउंट केलं तर 12 भाव ह्याच्यामध्ये ऍड होत आहेत एक्सेप्ट शुक्र. असं आहे बघा की तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे सगळं विचारात घ्यावं नो डाऊट. पण जन्मताच ही व्यक्ती अतिशय सुखी कुटुंबात श्रीमंत कुटुंबात जन्माला आली कळलं का. म्हणजे सुखी कुटुंबात जन्माला आली. त्याच्यानंतर हे लोक राहायला गेले एनसीपीए म्हणून नावाचं एक ठिकाण आहे मुंबईमध्ये. याच्याकडे 100 कोटी असतील त्याला फ्लॅट मिळतो बाकी लोकांना मिळत नाही. बरोबर. एनसीपीए म्हणजे ओबेरॉय शेल्टनच्या बाजूची अपार्टमेंट आहे. तर तिथे वाचवायला गेले फार मोठे झाले म्हणजे फार मोठे झाले. त्याचे आई वडील तिथे राहतात. तिथून मग निघाले लोकांनी स्वतःच प्रॉपर्टी वाळकेश्वरला बांधली सगळं केलं. ते घर साधारणतः 150 कोटी रुपयाचे आहे. बरोबर आहे. आता हे सगळं केल्यानंतर हे कसं केलं तर ते स्वतःच्या पैशाने नाही केलं. हे लुटमार करून आणलेल्या पैशातून केलं.
पब्लिक मनी. हा, हम्म. मग त्या ठिकाणी ज्या काही घडामोडी होतात हम्म. त्याचं हा पेमेंट सर. तर तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा टॅक्स बुडवता किंवा आणखी काय करता तर त्या वर्षामध्ये कळलं. हा हा तर तुझं सर म्हणणं बरं. असं आहे, हा बोल. हा माझं म्हणणं माझा हा प्रश्न का होता, कारण माझ्याकडे पत्रिका असतात ना, त्याच्यामध्ये ग्रहणांच्या पत्रिका आहेत. आज जी हम्म, पद्धतीने हम्म, तुम्ही शिकवलंय ना सर, त्याच्यामध्ये हम्म, एवढं मला आज समजलं की जर आपण सर्वच एकत्रितपणे जर विचार केला तर हम्म, ग्रहणाच्या जन्मामध्ये ह्याला कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ शकतो तिथे कुठेतरी आपण पोहोचू शकतो, म्हणजे एक निर्णय करू शकतो. हम्म, म्हणून हम्म. माझा प्रश्न होता की माझं हे जे अनालायझेशन म्हणजे ह्या ज्या पद्धतीने मी विचार करेन, तो माझा विचार प्रॉपर आहे की फक्त ग्रहणाचा जन्म आहे नाही नाही म्हणून नाही नाही ह्याला नाही नाही त्रास नाही. होणार आहे असा आपण तुझा विचार विचार करायचा तुझा असतो. तुझा प्रॉपर आहे. थँक्यू सर. प्रॉपर आहे. हा हा आता असं आहे बेटा, सांगतो. हा जर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा हा ग्रहणात झाला नसून हा चंद्रकेतूच्या युतीत आहे हा किंवा चंद्र राहूच्या युतीत आहे, हा हा तरी सुद्धा त्याला कष्ट आणि विरोध चुकलेला नाही. आहे सर. नंबर ऑफ पत्रिका आहेत माझ्याकडे, ग्रहणाच्या पण येस. आहेत, चंद्रकेतूच्या पण आहेत, चंद्र राहूच्या पण आहेत. सर हा, तुम्ही जेव्हा शिकवत असताना तर पिन पॉइंट असतं की ह्या पत्रिकेत असं आहे, आणि त्या जे तुम्ही शिकवता ना सर, त्या आधारे मला बाकीच्या पत्रिकेमध्ये पुन्हा निष्कर्ष काढताना इझी होतं. म्हणून मी विचार केला की हा एक प्रश्न हा विचारून घेऊया. सर आणखी एक प्रश्न आहे माझ्याकडे. जसं आता तुम्ही सांगितलं की हे व्यक्ती खूप मोठे आहेत, राईट? हो. वालकेश्वर पर्यंत म्हणजे तिथली प्रॉपर्टी आहे. सर फक्त शनी वर्गोत्तमी, 5 ग्रह वर्गोत्तमी, भाग्येश हा खूप स्ट्रॉंग आहे, लग्नेशाचा भाग्येशाबरोबर स्ट्रॉंग संबंध आहे म्हणून इथपर्यंत ही लोक गेली असतील, की फक्त सर बुधाचा इम्पॅक्ट आहे? बुधी नाही बेटा, बेटा जन्मताच हे लोक श्रीमंत कुटुंबात याचा जन्म झाला आहे, म्हणजे म्हणजे गर्भ श्रीमंत. असं लाचार नाही आहेत. हा मी सर तेच म्हणते, गर्भ श्रीमंत. आता तुम्ही एक आहे ना ते मुंब्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा पण तुम्ही आता एक्झाम्पल दिलं की त्याला नोकरी हवी होती आणि आता त्याच्याकडे कोटी कोटीने पैसा आहे, बरोबर हो, ना सर? तर येस. इथे ना सर माझा एक प्रश्न असा आहे की जर तुमचा भाग्येश बलवान असेल, भाग्येशाचा लग्नेशाबरोबर संबंध असेल, तरी तुमच्या भाग्यामध्ये असं अप्स अँड डाऊन्स येतात का? डाऊन तर नाही नक्की पण येतात, वरती येतात. नक्की येतात. बघ आता बेटा पण तुला सांगतो मी, सर त्याच्यामध्ये बुधाची जोड हवी की नको? सगळ्या ग्रहांची जोड पाहिजे, बुधाची पण. म्हणजे मी तुला, हा मोतीलाल ओसवाल नावाची एक कंपनी आहे. आहे ना सर, आहे. एक काळ असा होता की आम्ही 1978 साली एका हम्म. ट्रेनच्या डब्यातून यायचो भाईंदरवरून. हा दोघांचंही भाईंदरला वास्तव्य होतं. हा आज मोतीलाल ओसवालकडे 5 लाख कोटी रुपये आहेत. हा सर, काय मोठे मोठे शोरूम्स आहेत त्याच्या नावाने. मेट्रोचं एक हे पण आहे, स्टेशन सुद्धा आहे. स्टेशन आहे, येस. हम्म. मग हे एवढे मोठे कसे झाले? एका वेळेला ट्रेनच्या डब्यामध्ये गर्दीत आम्ही बसून हे 78 साली आलेलो आहोत, तेच होतो. सर माझी रिक्वेस्ट असेल ही अशा पत्रिका तुम्ही घ्या जिथे 0 पासून 100 पर्यंत किंवा थाउजंड पर्यंत लोक गेलेली आहेत ती. कारण ही पत्रिकेमध्ये ना सर पत्रिका म्हणजे ह्याच 61च्या जो इयर आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांच्या पत्रिका आहेत जिथे शनी गुरु एकत्र आहे, पण सर्वांच्याच पत्रिकेमध्ये हा असा काही योग येत नाहीये सर. 61 मध्ये शनी गुरुची युती होती, कुठे धनुर्मध्ये आहे, कुठे मकरमध्ये आहे, पण सर्वांनीच एवढं काही म्हणजे खूप चांगलं केलेलं नाहीये. आणि माझी एक रिक्वेस्ट पण आहे इथे, ज्यांच्याकडे यांच्या पत्नीची डिटेल असेल त्यांनी मला द्यावी, कारण मी लास्ट लेक्चर अटेंड नाही केलेलं, तर मला ते थोडं वीक ठीक आहे, मला डेज मध्ये मी बेटा हॅलो प्रॅक्टिस कर, करून मी घेईन. पाठवून देतो. हा थँक्यू सर, थँक्यू. नाहीतर Yes. रंजना मॅडमने मला दिली तर खूप उपकार होतील त्यांचे. अरे बेटा, आता तू ह्याला आहे ना, नाही सर. टेलिग्रामला हा आहे तर मला हॅलो कर पाठवतो ना. ठीक आहे. थँक्यू त्यांच्याकडे सर. नाही आहे पत्रिका, तर त्या कशा देतील तुला? आता ते बोलत होते ना यांच्या पत्रिकेमध्ये असं आहे, बायकोच्या पत्रिकेमध्ये असं आहे, इथे असं आहे, तिथे हे तसं आहे. मला पत्रिका, वाटतं दोन्ही पत्रिका कम्पेअर करून ते उत्तर देत असतील. अरे बेटा तुला पूर्ण नो, फक्त ओनली डेट ऑफ बर्थ अँड टाइम आणि मिळेल. जोधपूर सांगितलेलंच आहे. मिळेल. ठीक आहे सर, मी तुम्हाला हॅलो करते आणि हा, थँक्यू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल. थँक्यू सर. ठीक आहे. सर आणि पूर्ण माझी बुधाबद्दल रिक्वेस्ट आठवण ठेवा सर. एक बुधा दरिद्रांच्या, सर ऐका नाही ना माझं, आहे. ऐका ना सर.
दरिद्रांशच्या ज्या पत्रिका आहेत ना त्या थोड्याशा प्रॅक्टिससाठी घ्या ना. आणि ठीक आहे सर ठीक जे 0 पासून हिरो झालेले आहेत ना अशा व्यक्तींच्या पत्रिका घ्या ना प्लीज सर. ठीक आहे. थँक्यू सर. ओके ओके. बुधाचा उल्लेख बरोबर आहे. बुध फार महत्वाचा ग्रह आहे. ठीक आहे. नेक्स्ट. अतिशय मनमोकळेपणे विचार मांडा. हे अशा तर पत्रिका असं ऐका ना, तुम्ही म्हणजे म्हणालेत ना, म्हणजे अगदी ते त्यांचा जन्मच शाही कुटुंबात म्हणू आपण थोडा वेळ, कारण ते आपण असं बाकीचं पण लावलं आता. तर ते लग्न मोर बिंदूत आले, म्हणजे मोर पक्षात आले. शिवाय या लग्नाला पुष्कर नवंश पण मिळालाय सर. बघा ना, रोहिणी 2 म्हणजे ऋषभ भोग्यश ना, मग पुष्कर नवंशच झालाय ना तो पण. आणि तो बोला बोला लग्नेश तुम्ही. तर नाही, लग्नेश तर आहेच आहे ना, म्हणजे लाबाद आणि उच्चीचा पण म्हणजे असं त्यांना मिळाले सगळंच चांगले. पत्नी सुद्धा तशी चांगलीच, म्हणजे एवढ्या हाय लेवलला सगळं. पण म्हणजे आपण आता पूर्वसंचितच म्हणावं, दोघांचं पूर्वसंचितच असं होतं. ते येणार पण एकत्र आणि सगळं त्यांचं जाणार पण एकत्र असतानाच, म्हणजे असं ते तुम्ही तो शब्दच वापरला लग्न ना, पूर्वसंचित लग्न संपलं. येस येस येस. तर संचित. एकापैकी कोणीच नाही, कोणीतरी जर समजा असं, ते नाही होऊ शकत म्हणा, पण कोणीतरी एखादा जर त्या अध्यात्माच्या वाटेवर असता तर मग त्यांनी दुसऱ्याला सांभाळलं असतं ना. पण तसं काही इथे नाही नाही तसं काही नाही. नाही. पूर्वसंचित हा हो ना, हो ना. हे वाक्य परफेक्ट आहे. अगदी हो, 100% सर. आणि त्याच्यामध्ये वाद नाही. नाहीच जेव्हा माणसाला पूर्वसंचित कळतं त्यावेळेला दुसरं संचित करू नये. नाही करतच नाही ना ती व्यक्ती. पूर्वसंचित आलेलं आहे ते कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही. किती जरी आपल्याला डोळे असले तरी आपण अंधेर आहोत, हो ना, हो ना. ब्लाइंड आहोत. आपल्याकडे दूरदृष्टी नाही, तेवढी कपॅसिटी नाही. म्हणून आता मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कल्पना येईल त्या येस. साधनेमधून कसं करायचं, काय करायचं. होय होय. दॅट इज अनदर पार्ट. हरकत नाही. तर मी बोलू? बोला ना. काय नाही, बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. बोला. बोला तर मॅडम. सगळेच नाही, ऍक्च्युली आज मलाच उशीर झाला, पोहोचायलाच उशीर झाला. सगळे पॉइंट ते सगळ्यांनीच कव्हर केलेले आहेत. पण त्या पत्नीची जी पत्रिका सांगितली होती ती वृश्चिक लग्न आणि कुंभ राशी अशीच पत्रिका होती ना सर? हो हो. हा सर, ऍक्च्युली सर यांचं लग्नच म्हणजे व्हायला नव्हतं पाहिजे. 36 गुण कारण का 33 गुण. हो, आता ते आपल्या हातामध्ये नाहीये, पण त्यांचं लग्नच मुळात व्हायला नव्हतं पाहिजे. कारण तिथे तिच्या लग्नी मी असा पॉइंट हे करेल की तिच्या लग्नी मंगळ रवी आहे आणि ह्यांचं वृषभ लग्न आहे. म्हणजे त्यांच्या पुढे सॉरी म्हणजे मिसेसच्या पुढे हे मिस्टरांची पत्रिका त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तिथं नक्कीच म्हणजे फिकी पडेल. त्यांना डाऊन घ्यावंच लागेल, कारण वृश्चिक लग्न हे त्यांच्या स्ट्रॉंग आहे. शिवाय लग्नी मंगळ आणि रवी, सो शी इज ऑलवेज बॉस. या पद्धतीने तो एक फॅक्टर झालेलाच आहे. त्याच्यानंतर कसं आहे की सर की दोघांचा जर 4-10चा ऍक्सिस बघितला तर दोघांच्याही 4-10च्या ऍक्सिस मध्ये गुरु शनी तर आलेलेच आहे, यांच्याही पत्रिकेत आहे. आणि मिसेसच्या पत्रिकेत जास्त डिस्टर्ब झालेला आहे तो. कर्केचा राहू आहे आणि मकरेमध्ये तिथे गुरु केतू शनी आलेले आहे. सो तो तिथे जास्तीत जास्त डिस्टर्ब झालेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट असा आहे, तो एक महत्वाचा वाटतो की मगाशी आता सावंत मॅडम म्हणत होत्या की भाग्येश भाग्यात आहे. येस, भाग्येश भाग्यात आहे. पण भाग्येश भाग्यात आहे तसाच तो जरी शनी शनीच्या राशीत आहे तरी दशमात सुद्धा शनीचीच रास आहे. आणि तो शनी इथे आलेला आहे म्हणजे काही गोष्टींची पॉझिटिव्हिटी भेटली की तो स्वतःच्या राशीत आहे, पण भाग्येश त्याच्या वेळात गेला, सॉरी दशमेश त्याच्या वेळात गेला. हा एक फॅक्टर तोही मानावा लागेल. त्याच्यानंतर एक असं आहे की ग्रहणाचा जन्म, सो डेफिनेटली ग्रहणाचा जन्म जिथे राहतो आणि ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो काही ना काहीतरी रिझल्ट डेफिनेटली देतोच देतो. आयदर त्यांच्या वडिलांच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या असत्या. आता ही कर्मप्रधान या पॉइंट ऑफ व्ह्यू वाटते, कारण लग्न तर शुक्राचं आहे आणि लग्नेश शुक्र तो पण लाभात आहे. त्यामुळे लाभ, परत लक्झरी, जे काही लाईफस्टाईल, हाय लाईफस्टाईल जे आहे ते त्यांना भेटलंच. आणि शुक्र सुद्धा मीनेचा आणि तो उत्पन्न अंशमध्ये तोही फॅक्टर चांगला आहे. सिंह आणि कुंभ या दोन्ही राशीमध्ये ग्रह आलेले सर.
कुंभ राशी पण खूप बलवान झालेली आहे आणि सिंह राशीमध्ये एकटा राहू, सिंहेचा राहू म्हणजे सिंहच्या ह्याच्यामध्ये एक क्वालिटी लाईफ जे राहतं, सगळं ब्रँडेड जे राहतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांनी घेतलाच आहे. म्हणजे त्याही गोष्टी इथे तिथे आलेल्याच आहेत. शिवाय राहू राज्यांशमध्ये तोही फॅक्टर इथे कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर सर मंगळ मात्र इथे अशुभ आहे, कारण वृषभ लग्नाला मंगळ हा अशुभच फळ देतो. इनिशियली जरी गोष्टी होत्या, मंगळ कृपांश मध्ये आहे, त्यामुळे इनिशियली बऱ्याच गोष्टी होत्या, पण लग्न भोग्यांश मध्ये आलंय तर भोग तर येणार आहे ते. दोघांचाही गुरु मकरेचाच आहे, हा एक फॅक्टर कन्सिडर करावा लागतो. मकरेचा गुरु जर असेल तर दोघांनाही कुठे थांबायचं, कुठे कमी जास्त याचं भान राहणारच नाहीये. दोघं पण लाभाच्या मागे लागणारच आहे. तो एक फॅक्टर खूप महत्वाचा वाटतो मला. त्यांच्याही पत्रिकेत तसं आहे आणि यांच्याही पत्रिकेत तसंच आहे. आता मॅडमनी धूम आणि कालबिंदू किंवा बाकी बिंदू कव्हर केलेत, पण यांच्या पण धनस्थळामध्ये धूम आणि कालबिंदू आले. सो धनस संदर्भात केव्हा ना केव्हा तरी निश्चितच काही जर्क बसणारच आहे. तो फॅक्टर इथे येतोच आहे त्यांच्या ह्याच्यात. सर आणखीन म्हणजे बुध केतू, म्हणजे मंगळ बुधाच्या राशीत आहे आणि हा धनेश बुध भयांश मध्ये, त्याच्याबरोबर केतू सुद्धा भयांश मध्ये. आणि या स्थानाला, या सगळ्याला म्हणजे रवी चंद्र बुध म्हणजे आत्मा मन आणि धनेश इथे जे आहे त्या ह्याच्यात, आणि पंचमेश सुद्धा हा केतू बरोबर चिकटलेला आहे. जर यांनी अध्यात्माच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी जर केल्या असत्या तर त्या खरं तर बेनिफिशियल होत्या. पण गुरु आणि शनी भाग्यात असून सुद्धा ते दोन्हीही पापांश मध्ये आणि मकरेचे, तर 1-5-9 हा 1-5-9 हा धर्मत्रिकोण जो आहे तो पृथ्वी तत्वात आलाय. तर इथे उपासना जरा अवघडच असते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत पाहण्यात येते की जेव्हा धर्मत्रिकोणामध्ये पृथ्वी तत्व येतं तेव्हा उपासनेवर हे लोक भर नाही देत, उपासनेमध्ये मागे पडतात. आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर पंचमामध्ये राहू येतो, हा राहू त्यांना उपासना करू पण देत नाही, असं पण पाहण्यात येतं. एक आणखीन एक सर फॅक्टर मला असं वाटलं इथे स्ट्रॉंगली की दोघांचाही शुक्र सर षडाष्टक मध्ये आहे. दोघांचाही शुक्र षडाष्टक मध्ये जातो, हा एक फॅक्टर आहे की तो त्रासदायक ठरतो. त्याच्यानंतर दोघांचा सुखस्थानाचा विचार केला तर त्यांच्या चतुर्थात कुंभ राशी आणि यांच्या चतुर्थात सिंह राशी आहे. ती एकमेकांना सपोर्ट करणारच नाही, कुठं ना कुठेतरी डेफिनेटली त्यांचे मतभेद असणार. कारण त्यांच्याही पत्रिकेत सुखस्थान मंगळाच्या दृष्टीने बिघडलेलं आहे. यांच्या पत्रिकेत राहू आहे. राहू यांना बऱ्याचशा गोष्टी देईल, पण राहू कुठं ना कुठेतरी डेफिनेटली काही गोष्टींची कमतरता जाणवतेच तिथे. शिवाय जे काही दृष्टीने फळं आहेत त्याचाही इम्पॅक्ट होईलच. आणि त्यांच्या दशम स्थानामध्ये सिंह राशी आहे, सो त्या बॉस असणारच आहे. आणि सिंहच्या समोर कुंभ, कुंभ ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही ऍक्ट करणार जी सिंह करेल, कारण सिंह म्हणजे मॅनेजिंग डिरेक्टर सारखंच काम करणार, त्यांना नाही आवडणार सेवा करायला. आणि यांच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये कुंभ राशी आहे, तो इथेही त्यांचे विचार जे होते काही ह्याच्या बाबतीतले ते जुळून नाही आले. जरी इथे रवी असला, चंद्र जरी असला, धनेश जरी इथे आला, तरी ह्या गोष्टी त्यांच्या मिसमॅचेस होतात. त्यांच्यामुळे ह्यांना जास्त प्रॉब्लेम आलाय, हे तर डेफिनेटली इथं क्लिअर होतं सर. बरोबर. तर इकडे मंगळाची दृष्टी शनीवर आहे, मंगळाची, आणि गुरु खराब झालेला आहे 8वी, आणि गुरु पूर्ण खराब आहे. गुरु हा शनी आणि मंगळाच्या, गुरु हा पूर्ण शनी मंगळाच्या दृष्टीत आहे. गुरु जास्त खराब झालाय. गुरु अष्टमेश आणि एकादशीच आहे, आणि लग्नेशाला पण तो शत्रू मानतो, आणि लग्नाचा पण सर्वात अनिष्ट ग्रह आहे. आणि कुंडलीत गुरु ज्या स्थानी बसलेला आहे, ज्या ग्रहासोबत आहे, त्याच्या चिंता अनुभवायला येतात, किंवा व्यक्ती गाफीलपणामुळे किंवा अति झाल्याने किंवा अविवेकी वागल्याने, थोडी मर्यादा न राखल्याने, नको त्या गोष्टींचा वाव मिळाला, त्याच्यामुळे ते वेस्ट गेलेलं आहे. आणि राजयोगकारक शनी हा पूर्ण खराब झालेला आहे. गुरु आणि शनी मंगळा अष्टमेश गुरु बरोबर बसलाय, मंगळाच्या दृष्टीत आहे, मार्केश मंगळाच्या दृष्टीत आहे, त्याच्यामुळे शनी पण दूषित आहे. तिथे चंद्रकुंडलीचा जो धनावर शनीची दृष्टी, आणि चंद्रकुंडलीचा अष्टमेश बुध हा केतुयुक्त, म्हणजे जो काही ब्लॅकचा पैसा आला असेल, धन आलं असेल, ते सगळं कालांतराने गेलं, हे पण असं पण सांगू शकतो. पण इथे दशमेश भाग्यात आहे, हा चांगला योग आहे, हा खरं तर धर्मकर्माधिपती सारखाच आहे, पण तो राजयोगकारक म्हणून तरी बिघडलेला आहे, कारण अष्टमेशा बरोबर बसलेला आहे तो, आणि मंगळाच्या दृष्टीत आहे, त्याच्यामुळे तो फुकट म्हणजे वाया गेला तो शनी.
बरोबर आहे. आता मॅडम सांगू, बरोबर तुम्ही जे सांगितलं ना, मंगळाचा आणि शनीचा षडाष्टक योग. षडाष्टक आता आहे. हा आहे प्रीती आता षडाष्टक. इथे नाही पण नाही, तो एक आहे मिनिट. तर. नाही, प्रीती आणि नीती नाहीये इथे. भाग असा हा. आहे की कंट्रोल बाय मार्स, कंट्रोल बाय हो. 7th हाऊस. येस. ज्यांनी योग बरोबर. केलाय ना, तो 7th हाऊसने केलेला आहे. हो कळलं? बरोबर आहे. आणि आणि या लग्नाला पत्नीच्या मंगळ चांगला नाहीये. पत्नीच्या नादाला लागून, म्हणजे 7th हाऊस, नादाला लागून. बरोबर. त्या मंगळाने त्याला अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. म्हणजे यांच्या पूर्वजांनी जे काही कमावलेलं होतं तेही घालवलंय. म्हणजे तुम्ही जो मुद्दा सांगितला मंगळाचा, तो फार विचार करण्यासारखा आहे. आणि अवश्य तुम्ही जेव्हा जेव्हा मंगळ एकमेकाचा शनी शत्रूशी षडाष्टक योग करेल, मग तो प्रीती षडाष्टक असो का मृत्यू षडाष्टक असो, तिकडे मंगळ शनीचं युद्ध कदापि थांबणार नाही. आणि मकर राशीतलं युद्ध हे शासकीय आहे आणि मिथुन राशीतलं युद्ध हे व्यापारी आहे, आर्थिक आहे. व्हॉट इट. खूप छान. हा, खूप छान लॉजिक आहे. येस. हा, दिस इज अ फॅक्ट. दिस इज अ फॅक्ट. सर परत सांगा. मिथुनेतलं व्यापारी किंवा आर्थिक बघा युद्ध असं आहे, आणि दशम. हा मकरेचं शासकीय हा शासकीय. हा, होय. सरकार आणि आणि सरकार आणि सरकार व्यापार. आणि व्यापार. येस. म्हणजे तुम्हाला फलादेश देते वेळी ओम केशवाय नमः, माधवाय नमः, कृष्णाय नमः, नारायण नमः असं करायला पाहिजे. कळलं? हा विचार महत्वाचं. खूप वेगळा आहे. छान. येस. आणि सप्तमेश जेव्हा सर सप्तमाच्या अष्टमात असतो ना, तर त्यावेळेस धनप्राप्ती होते पार्टनर कडनं, पण त्रास सुद्धा तेवढाच होतो. हे बऱ्याचदा सर पाहायला मिळतं. आणि सर मुलाचं धनिष्ठ नक्षत्र आहे, तर मुलापासूनच मुलीचं जे आहे ते विपत नक्षत्रामध्ये गेलेली आहे. तो तुम्हाला पण सांगतो, एक एक फॅक्टर ज्योतिषी आहे. एक एक ज्योतिषी माझ्याकडे शिकायला होती बाई. तर हा. ती साधारणतः 2 वर्ष जेलमध्ये होती एका खुनाच्या आरोपामध्ये. एका पत्रकाराचा खून झाला होता. त्या याच्यामध्ये एवढ्यासाठी पती बचावला की 3 महिने अगोदर तिने डायव्हर्स दिला होता. म्हणजे बघा त्या बापरे. एक्स हजबंडचं नशीब किती चांगलं. कळलं? कधी कधी देर आहे दुरुस्त आहे. असं आहे. पण सर घटना या घडतातच ना. हे असे ग्रह असतील तर ही ग्रहस्थिती अशी असेल, ग्रहांची बैठक अशी असेल तर बरोबर. किती बचावात्मक धोरण केलं तरी पण आपण जे म्हणतो आता पूर्वसंचित किंवा विधिलिखित हो ते हो चुकत हो. नाही. नाही चुकत. म्हणजे मार्गदर्शन अशा वेळी नेमकं योग्य मार्गदर्शन पण मिळत नाही व्यक्तीला. काय अंधार असतो मॅडम, काय करणार मार्गदर्शन. हो ना. आणि आपला त्यावेळी ती पण होत नाही की जाऊन कोणाकडून गायडन्स घ्यावा किंवा असं. आता हे तर एवढे मोठे म्हणजे आता तुम्ही सांगितलं म्हणजे स्वतः एवढे 100 कोटीचं त्यांचं नुकसान झालं म्हणजे ते किती श्रीमंत आहेत. पण काय तरी 100 सुद्धा मॅडम, 1000 सॉरी करोड. सॉरी 1000 हा 1000 कोटी. म्हणजे ते स्वतः एवढे पैसा असताना सुद्धा कोणाकडून तरी योग्य सल्ला घेऊ शकत होते. पण शेवटी ग्रहांची बैठक म्हणा की कर्म म्हणा की पूर्वसंचित म्हणा, हे सगळं जे लिहिलेलं असतं किंवा ठरलेलं असतं ते होतच ना. बरोबर आहे. हो मॅडम ना. आणि त्यावेळेला सल्ला दिला ना तर ऐकत पण नाही लोक, माहितीये, दुर्लक्ष करतात. हाही एक अनुभव आहे. पहिली गोष्ट, सल्ला घ्यायला कोण हो येत नाही, हो, संकट हो आल्यानंतर आलं आपण येतात. सांगितलं. हो आलं अगदी आणि आपण बरोबर. सांगितलं तर जेव्हा असं आहे. त्रासात आली ना व्यक्ती तरच ती हे हा. होत. असं असं उगाच छान छान असताना कोणी जात नाही कुठे. हम्म. आणि आपण जर जेव्हा सांगितलं तर म्हणतात पुढचं पुढे पाहून घेऊ, असं आहे. हो, काही काही हे करतात. हो, ऐकत नाहीत त्यावेळेला, बिलकुल ऐकत नाहीत. तर इथे शनीची दृष्टी आहे ना षष्ठावर आहे. हम्म. आणि चंद्र कुंडलीमध्ये पण शनीची दृष्टी षष्ठावर आहे. तर येस. दोन्हीकडून कोर्ट कचेरी आहे. हम्म. मॅडम विचार करा की ह्याच्या आई वडिलांना काय वाटत असेल. हो ना.
आता नाही, वडील शनी तर नाही आहेत. मंगळाचा संबंध आला तर प्रॉब्लेमच येतो. प्रॉब्लेम येणार. अहो सोनिया गांधीचा आलेला आहे, तर हे काय? सर, आणि 2018 मध्ये शनी धनु राशीतच होता आणि शनीची तिसरी दृष्टी ही दशम स्थानावर होती आणि शनीची म्हणजे 7वी दृष्टी ही ओरिजिनल मंगळावरच होती येस. 2018च्या दरम्यान. राहू पराक्रमात होता त्यावेळेस आणि भाग्यामध्ये केतू होता. सगळंच पूरकच होतं म्हणजे. म्हणजे किती त्रास होतो माणसाच्या जीवनामध्ये जर तुम्ही उत्तम ज्योतिषी झाला नाहीत, फक्त वाचस्पती आणि डुप्लिकेट डॉक्टर, डुप्लिकेट शास्त्री, काय उपयोग होता? काय नाही होणार. कामवाली, भांडी घासणारी बाई यांच्या पत्रिका सोडवत बसलो तर काय होणार? सर, बोला, हॅलो बोल बेटा. हा बेटा. सर, शनीची थर्ड सायकल संपुष्टात आलं ना आयुष्य. हा, आता ह्याच्यात हे बघ ना, बरं आता थर्ड सायकल सेकंड येणार इज ना सर, धनु ओव्हर, कम्प्लीट सेकंड केलं इज की. ओव्हर, सेकंड इज ओव्हर, थर्ड इज गोइंग ऑन. हा, थर्ड मध्ये संपुष्टात. तसंच गुरुची पण येस. चौथी 1 2 3 4 5 सिक्स्थ सायकल मध्ये संपुष्टात आलं. युजली साडेसाती शनीच्या पण आहे सेकंड ना. सायकल मध्ये घडामोडी होतात, पण ह्याचं थर्ड मध्ये संपलं. मला वाटतं 4th हाऊसचा राहू आहे म्हणून ह्याने थर्ड सायकल घेतली का सर? बेटा कॅल्क्युलेट असं केलं असं आहे तर. की हा यू स्पीक व्हॉट एव्हर यू लाईक, व्हॉट यू थिंक, हा हा बट हा हा वन थिंग इज देअर, हा मागून मरण येत नाही. हा, बरोबर आहे सर. बरोबर आहे, बरोबर आहे, कळलं? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, 100% सर. मागून जर मरण आहे. बरोबर मरण बरोबर. मागून आलं असतं, देवा हा मला सोडव. नॉट हा पॉसिबल, नॉट हा पॉसिबल. हा. बरोबर आहे सर. पण सर, लास्ट सायकल ऑफ शनी मध्ये एवढा त्रास झाला ना की खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने काढलं आणि जाता जाता खूप किती त्रास. आणि हा म्हणजे शनी सोडणार सुद्धा नाही सर. अजूनही होणार नाही, तो खच्चीकरण करत असेल. हा, म्हणून अजून. जास्तीत हम्म जास्त नम्र राहावं, चांगलं राहावं. हम्म हम्म. मात दूध बरोबर पकवायला आहे सर. एक क्षण लागतो फक्त. बरोबर आहे सर. क्षणिक. बरोबर आहे. बरोबर आहे सर. म्हणून ज्योतिषाला सांगितलेलं आहे, ऍस्ट्रॉलॉजी इज अ बंद, सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स. हा, बरोबर सर. बरोबर सर. असं आहे. 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स. नो बडी बरोबर कॅन. आहे सर. प्रिडिक्शन नाही होऊ शकत. इम्पॉसिबल. हम्म. Only this horoscope says what will be happen in future, that you have to be. ते सुद्धा सर, मी खरं सांगू, आता तुम्हाला सर्व माहित आहे आणि आपण झाल्यानंतरचं रिडिंग करतोय. झाल्याच्या आधीचं रिडिंग करण्यासाठी खूप जास्त नाही नाही, झाल्याचं असं तरी सुद्धा मी सांगितलं असतं, इट इज हा नॉट ऍडवायझेबल. हा 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 हा. फक्त तेवढंच बोलू शकतो सर, जास्त नाही काय बोलू शकत आपण. एनिवे, थँक्यू सर. थँक्यू. जेव्हा मधु केलाच्या बायकोनं सांगितलं की तुझ्या पत्रिकेतला फार मोठा राजयोग आहे, दॅट पर्सन गॉट जॉब इन अ वीक, नाउ ही इज हॅव्हिंग 10,000 crore rupees ऑफिशियली. ही इज डुईंग नथिंग नाउ डेज. हो सर. हो सर. जाऊन नेटला वाच मधु केला. हा हा हा. माझ्या घरी येऊन बसलेला आहे तासन तास. अच्छा. असं होतं. थँक्यू सर, ही पत्रिका घेतल्याबद्दल, स्पेशली हजबंड वाईफ दोघांची पत्रिका घेतल्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. ओके बेटा. बरं, आणखी कोणाला आपला अभिप्राय द्यायचा आहे, मत व्यक्त करायचं आहे, अगदी दिल खुलास, मनसोक्त अभिप्राय द्या. चांगलं हे करा. तुमचं वाचन महत्वाचं आहे. आलेल्या माणसाला, संकटात आलेल्या माणसाला तुम्हाला समजावून सांगा की बाबा हे असं असं आहे. आणि कुंभ राशी पण शासकीय नियमाच्या नुसार दूषित झालेली आहे. तिथे काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. कुंभ राशीमध्ये माझा चंद्र आणि राहू आहे. मला प्रत्येक वर्षातून 2-3 वेळा तरी पोलीस चौकीत जावं लागतं. काही ना काहीतरी लफडी तयार होतात. एव्हरी इयर काही ना काहीतरी
होऊन जातं. कधी मागच्या केसेस आहेत, कधी पुढच्या केसेस होणार आहेत, कधी आणखी काय, तर आम्हाला सवय झाली वर्षांवर. पण जावं लागतं. शासकीय कार्यालयात जावं लागतं, हा नियम आहे. एकदा तर एका ठिकाणी मला दिलीप देवारे हॅज बीन डायड मृत घोषित केलं होतं. मला तिथे हेलपाट्या घालाव्या लागल्या की मी जिवंत आहे म्हणून सांगायला. कळलं? बापरे. हा, हे असं आहे भरपूर. ते शुक्ल काष्ट मागे लागतात. त्याचा हे ते रुटीन आहे, त्यात काही असं घाबरायचं नाही, होतं असं. पण सर आता तुमच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की असं मला जावं लागतं, तर तुम्हाला हा. कारण तर कळत असेल ना की कोण आहे शुक्ल कष्ट लावून राहिलाय मागे आपल्या. असं असतात काही काही होतं. आम्ही पण लोकांच्या भानगडीत पडतो म्हणून पोहोचतो. अच्छा. आता काय करणार. व्हाईस वर्सा आम्ही आहे लोक म्हणजे. नाही तर आम्ही पण छेड काढली तर ते पण छेड काढणार ना, असं आहे. अच्छा. ओके. ओके थँक्यू सर. ओके. पण सरकारशी संबंध वर्षातून एकदा दोनदा हा येतो. मग कधी येतो. जिल्हाधिकारीकडे जातो, कधी पोलीस, दरवेळेला पोलीस नाही, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, सचिवालय आहे, आणखी तिथून ज्या काही लफडे असतात, काही मागे झालेल्या काही घटना आहेत, अशा सगळ्या कराव्या लागतात, निपटावं लागतं सगळं. बरं, आणखी कोणाला काय बोलायचं आहे? सर राशीचे गुणधर्म बोलायचं नाही, ऐका ना, मला बोला. फक्त म्हणजे असं आता त्या मॅडम जास्त डॉमिनेटिव्ह आहेत, आपण असं कंपॅरिझन केलं, पण इथे हम्म. आता लग्नाला समजा 24 बिंदू आहेत आणि सप्तम स्थानाला 34 आहे. म्हणजे आपण असं जस्ट फक्त दोघांची पत्रिका न करता असं केलं तर म्हणजे ही पत्रिका ज्या जातकाची आहे त्याचा पार्टनर डॉमिनंट असेल, असं आपण एकदम हे वाक्य बरोबर आहे ना? हो, असं सांगू शकतो आपण. पत्रिका दोघांच्याही लावलेल्या आहेत. हा नाही, लावल्या दोघांच्याही लावल्या पत्रिकेमध्ये त्याच्यावर क्वाईट अपोजिट त्याच्यावरनं पत्रिका दिसलंच आहेत ना. या. हो, आहेत ना तिकडनं तर दिसलंच. पण मी असं म्हणते की म्हणजे आपल्याकडे अशी पत्रिका आली, समजा असं धरू आपल्या मुलाचं आपल्याला लग्न ठरवायचंय, मग त्याच्या ह्याच्यात असं असेल तर आपल्याला असं पण दिसतं ना की आपल्याला मिळणारी सून आहे ती जास्त डॉमिनेटिव्ह, म्हणजे आपल्या मुलासाठी असं, म्हणजे ऍज अ पार्टनर बघितलं आपण तर असं असं म्हणू शकतो ना, अष्टक वर्गाचा विचार करून, असं मी म्हंटले. हा. आता नुसतं अष्टक वर्ग नाही मॅडम, काय नाही माहितीये का? नाही, बाकीचं करूया ना. पण मी आता हे बाकीच्यांनी सगळं सांगितलंच ना, पण म्हणून मी असं म्हटलं की इथे पण ह्या पॉइंटनी पण थोडस क्लिअर होतंय ना, असं मी म्हणते. मॅच कुठे होतं मी तुम्हाला सांगतो. आय विल टेल यू ओके एव्हरीथिंग, ओके नो ओके. प्रॉब्लेम. हा. असं आहे की आपण एखादं लग्न पकडलं वृश्चिक, बरोबर आहे. ओके. त्याला डॉमिनेटिंग ऍसेंडेंट कुठलं आहे, तर त्याला डॉमिनेटिंग म्हणजे त्याला ताब्यात ठेवणारं ऍसेंडेंट आहे सिंह. येस. आणि सिंहेला वृश्चिक, हे एकमेकाचे धनी आहेत. त्याला वृषभ कदापि चालणार नाही, नाही. कुंभ कदापि चालणार नाही. मग कुंभेला कोण चालेल, तर वृषभ चालेल. येस. हे कॉम्प्रोमाइज आहे, ही पसंती आहे. पण तसं सिंह लग्नाची पसंती वृश्चिक आहे आणि वृश्चिकीची पसंती सिंह आहे. झालं. मग तसा जर समजा हे आलं तर मिथुनीची कन्या आहे, म्हणून ते ज्या सायन्स आहेत त्या ड्युएल सायन्स, म्हणजे याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो कॉमन जोड्या. बरोबर. कळलं का? मग 3, 6, 9, 12. मग धनुला मीन चालेल, मीनेला धनु चालेल, मिथुनेला कन्या चालेल, कन्याला मिथुन चालेल, परमिटेड. पण 2, 5, 8, 11, आता 1, 4, 7, 10 मध्ये आपण जर गेलो तर 1, 4, 7, 10 मध्ये काय आहे, तर त्या ठिकाणी 1 ला 7 तर बिलकुल चालणार नाही. अजिबात नाही. 1 ला 4 चालेल, परमिटेड आहे. 4 ला 10 चालणार नाही, नाही अजिबात नाही. 7 ला 10 चालेल. तर हे जेव्हा तुम्ही मॅच मेकिंगच्या वेळेला जर हे कराल, देन डेफिनेटली द पर्सन विल गेट हॅपी. हो ना, मग इथे तर वृषभ आणि इकडे हे आलं ना, म्हणजे वृश्चिक, तर हे तसं पण चालणार नाहीच ना, हे दोघांचं पण तसंही नाही. आणि मग म्हणून मी आपलं या अष्टक वर्गाचं पण आता सगळं सांगत होते, म्हणून ते बिंदू ठेवले, तर म्हणजे त्यांनी पण क्लॅरिफाय होतं ना, असं मला फक्त म्हणायचं होतं. नाही, पण लग्न तत्व जे आहे ना मॅडम, हा. अंगामध्ये शरीरयष्टी, स्वभाव, डोळे, हा. देखणेपणा, हो, ते तर बघणार. ते दॅट यू कॅनॉट अवॉइड ऑर नाही इन्क्रीज. बरोबर. आणि तो लग्नेश तर ह्याचा
ही व्यक्ती सुंदर वगैरे तर सगळं छान छोक असणारच. वृषभ लग्न, शुक्र एकदम लाभात एवढा उच्चीचा जाऊन बसलाय, मंगळाबरोबर आलाय, तर ते मे बी आपण तुम्ही म्हणालात लव्ह मॅरेज, तर तिथे जे काही धाडस लागतं तर ते त्या मंगळानेच तर दिलंय ना. तिथे नसतं असं लेचापेचा ग्रह असता तर नुसतंच असं करून सोडून दिलं असतं, ते लग्नापर्यंत गेलंच नसतं. ठीक आहे, छान. सगळ्यांनी खूपच सुंदर सांगितलं सर. बघा आता तुमचे विद्यार्थी तुम्हीच पहा. नाही नाही, असं काही नाही, सगळे आपण नाही, बोला. सगळ्यांनीच छान सांगितलं. मॅडम तुम्ही आता जो पॉईंट बोलला ना की सप्तमात जर जास्त मार्क्स असतील तर ते नुसता डॉमिनन्स हा फॅक्टर कधी येईल की तो ग्रह कोणता आहे. आता सपोज इथे जर गुरु किंवा चंद्र असतात तर ती सौम्यता कमी राहते. आता इथं या जातकाच्या पत्रिकेत सप्तमेश मंगळ आहे आणि तो त्याच्या स्थानापासून अष्टमात आहे आणि जास्त मार्क्स आहे, त्यामुळे ती कॅपेबल जास्त होती. ठीक आहे, तिने काही व्यवहार केले ते बाकीचे तिचे फॅक्टर आहेत, पण कॅपेबिलिटी तिची जास्त आहे, ती ह्यांच्या पत्रिकेत सुद्धा दिसते. आणि त्यांच्या पत्रिकेत सुद्धा त्यांच्या सप्तम स्थानाला बघा 23च मार्क्स आणि त्यांच्या लग्नाला जास्त आहे, म्हणजे मुळातच ती जास्त कॅपेबल आहे. ते बाकी व्यवहार हा वेगळा पाठ झाला, पण दोघांचा जर लग्नाच्या पॉईंट ऑफ विचार केला तर, आणि दोघांची चंद्र राशी कुंभच आहे आणि त्याच्या सप्तमातली जी राशी आहे ती तिची लग्न राशी आहे आणि त्यांच्या लग्न राशीतली ही त्याच्या सप्तमात आहे, त्यामुळे ते अट्रॅक्ट इच्छितात, त्याच्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट झाले आणि मग त्या बाकीही गोष्टी आहेत. म्हणजे हा एक फॅक्टर आहे. छान. सर मला एक शंका विचारायची आहे. बाहेर बोला पण बोला. आहे. हा बोला, आहे मी आहे. या पत्रिकेबद्दल नाही, पण एक आता आपण सिंह राशीबद्दल बोलत होतात म्हणून त्याविषयी विचारते. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये धनेश आणि सप्तमेश हे दोन्ही मार्केश रवीच्या घरामध्ये बसले असतील, म्हणजे रवी राशीमध्ये बसले असतील आणि त्या सिंहेचा स्वामी रवी त्याच घरात बसला असेल, तर तो रवी हा दोन्ही मार्केशांना कंट्रोल करू शकेल का सर? नाही, आता बघा, रवी जर मार्केश असेल तर एक तर त्या ठिकाणी रवी कर्क लग्न मार्केश असावं. नाही, मारक स्थान हे रवीचं असेल, हा हा, मग ते कर्क लग्नाला येतं. नाही सर, आणि कन्या कुंभ लग्न आहे, कन्या कन्या लग्न लग्न असेल तर मार्केश तो शुक्र होईल होईल, आणि त्या मार्केश ठिकाणी शुक्र आणि मंगळ होईल, मार्केश गुरु. गुरु होईल. हा, हे दोन्ही जर रवीच्या घरात बसले असतील वेशात, तरी सुद्धा तिथे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात काही ना काहीतरी घडामोडी होईल. आणि दुसरी गोष्ट की ते जर 12व्या स्थानाशी संबंधित असतील तर तुम्हाला 12व्या स्थानाचं फलित हे निश्चित करता आलं पाहिजे. असं आहे, तुमचा फलादेश हा 12व्या स्थानाशी निगडीत आहे. होय, मग तसं केलं तरच पुढे जाऊन तुम्ही त्याला हे करू शकता, अदरवाईज नाही. बोला. ओके सर, थँक्यू. पत्रिका ही अनेक 12 ग्रह 12 स्थाने, त्याच्यामध्ये युती, एकमेकाचा फलादेश, मैत्री, पण सगळ्यात बेस्ट जो पार्ट कळला तो भाग असा आहे की चव्हाण मॅडमने सांगितलेला मंगळ शनीचा षडाष्टक हा लक्षात येऊन त्याच्यावरती झालेला जे काही परिणाम, शासकीय, आर्थिक, मार्गस्थान, हे सगळं हे एकच आहे. बोला. आता अभिप्राय द्यायचा आहे, समारोप करायचा आहे मॅडम? तुम्ही सांगा काय करायचं. नाही, तुम्ही तुमचे हे बोला मॅडम. बोला चव्हाण मॅडम. हा सर. सर तुम्ही नेहमी छान कुंडल्या घेता. आतापर्यंत तुमच्याकडून सगळ्या ग्रहांची वेगवेगळी वैशिष्ट्य पण शिकलो. प्रत्येक कुंडलीत सर्व ग्रह असतात, पण प्रत्यक्ष ग्रह परिणाम शिकत आहोत आपण. एक किंवा सर्व चांगले ग्रह जरी काही छान गडबड असले तरी जातकाचं कर्म महत्वाचं असतं.
आणि त्याचे कर्मकाळ ग्रह सुद्धा शेवटी परिणाम देतात, हे तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आणि नेहमीच छान छान कुंडल्या घेता आणि शिकायलाही मिळतं. आणि सगळ्यांची डोकं पण सगळ्यांचं छान चालतं. आणि सगळं उत्तर पण छान देतात. आणि सगळे चांगलेच शिकलेले आहेत सगळे. त्याच्यामुळे मजा येते जरा कुंडली सोडवताना. तर अशाच कुंडल्या घेत राहा ही विनंती आहे. आणि थँक्यू सर, थँक्यू कुबल मॅडम. आता सगळे चांगले शिकलेले आहेत, याला तर मस्त पैकी प्रतिसाद आहे मॅडम. हो कधी कधी असं वाटतं की मीच कमी पडतो. हो सर, काय सर, काय नका नाही बोलू. सर, असं नका बोलू. तुमच्यामुळे शिकलेले आहेत सगळे. हो ना. तुमच्यामुळे शिकलोय तुम्ही आम्ही. हुशार केलंय सगळ्यांना. नाही नाही, हुशार केलंच पाहिजे, हुशार तुम्ही एक झालेच दृष्टी पाहिजे. दिली ना बघायला, असं कशी शक्यच नाही बघायची सर. कुंडली. तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत, नाहीतर आम्हाला शक्यच नाही काय सर. तुम्ही चुकून पण कधी पण बोलू नका तसं. नाही नाही, असं नाही, मी गंमत केली नाही की नाही सर. एवढं तुमच्याकडे ज्ञान आलेलं आहे, तो एक आनंद आहे. कळलं का? आपण विचार कशासाठी मांडतो, तर लोकांना हुशार बनवण्यासाठी. तर ती तुमची हुशारी तुमच्याकडे आलेली आहे. तुम्ही लोकांना ती सांगणार आहात, लोकांशी चर्चा करणार आहात. एकमेकाशी चर्चा केल्यानंतर तो आनंद वेगळा असतो. तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे तुम्हाला मनातून तरी जाणवतं की नाही, हे मला माहिती आहे. तर म्हणून मी सांगितलं की एक तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे ज्योतिषी आहात. तुम्हाला आता कोणीही कॉम्पिट करू शकणार नाही, हा माझा पूर्णपणे दावा आहे. सर सगळं तुम्ही देताय ना, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय सगळेच जण इथे, प्रत्येक जण सर. खूप तुम्ही आम्हाला भरभरून देताय आणि आम्ही ते आत्मसात आणि ग्रहण करण्याचा खूप चांगला प्रामाणिक प्रयत्न करतोय. ठेवून सर पण काय करणार, ठेवून काय हो. करणार सांगा. तर तुमचा एक म्हणजे म्हणतात ना, म्हणजे ऋषी आम्ही तर नाही पाहिलेत, पण तुम्ही ते आमच्यासाठी ऋषी तुल्यच आहात. मी काय अजून बोलू शकत नाही सर ह्याच्याशिवाय. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. असं काही नाही, एक सामान्य व्यक्ती आहे. मी फक्त प्रयत्न करतोय. आमच्या हरिभक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण भक्त झालेलो नाही, श्रीकृष्ण भक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. लोक सांगतात मी श्रीकृष्णाचा भक्त आहे, नाही, प्रयत्न करत आहोत. तरी आपण ज्योतिषी आहोत, आपण काही विश्व जाणू शकत नाही, पूर्णपणे ज्योतिष कोणाचं सांगू शकत नाही, पण फक्त एक कणभर प्रयत्न करत असतो. आणि ह्या कुंडल्या त्याच्यासाठीच मांडल्या जातात की काय घटना घडल्या जीवनामध्ये. कळलं? हो एवढं सर, सर्वस्व मिळाल्यानंतर पण माणसाच्या जीवनात हे असं घडतं. पडतं. हो ना, अगदी हॉरिबल आहे, म्हणजे पती पत्नीची कुंडली एकदम हे टफ आहे, दुःखद होतं आयुष्यात त्यांच्या, म्हणजे आयुष्याच्या शेवटी हे दुःखद घटना झाल्या, फार टफ आहे, वाईट घटना. टफ. हो हा जीव सर जन्माला तुमचे सगळे येतो. नियम आम्ही लक्षात ठेवतोय सर. थँक्यू, सगळे नियम लक्षात आहेत आमच्या, आता पाठ झालेत सगळे. व्हेरी फाईन. बरं, आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. हो धन्यवाद चव्हाण मॅडम, तुम्ही हे प्रतिसाद दिल्याबद्दल अगेन अँड अगेन थँक्यू. तर आता सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. तर आता तुम्हीच, मी परत परत तेच म्हणते की नुसती दृष्टी नाही, म्हणजे प्रेडिक्शनची दिव्य दिव्य दृष्टी दिली आहे सगळ्यांना. कारण जे कोणी विद्यार्थी बोलायला लागतात, आता आपण मोस्टली विद्यार्थिनीच जास्त बोलतायत तर पण त्या म्हणजे एकदम असं खूप प्रेडिक्शन अगदी उच्च लेवलच करतात. आता मी आता जास्त काय बोलू सर, का डायरेक्ट समारोपच करू? म्हणजे ही काही तुम्ही काय हा सांगाल ते बर. तुमच्या मागच्या हातात वेळेस माईक आहे. आपण यांच्या म्हणजे मॅडमची पत्रिका घेतली होती, आता ते तर सगळं झालं. तर इथे सगळ्यात मेन मेन पॉइंट म्हणजे हा सप्तमेश मंगळ, सप्तमेशाच्या अष्टमात, शिवाय बुधाच्या राशीत, आणि हा बुध पण पूर्ण बिघडलाय. आणि ही पत्रिका पण ग्रहणाचीच आहे. परत ग्रहण पण, आणि हे सूर्यचंद्र एकत्र, अमावस्या पण म्हणू शकतो ना सर आपण, अमावस्येचा जन्म आहे. आणि मग हा मेन म्हणजे ह्या मंगळाचा आणि शनीचा, म्हणजे शनी भाग्येश असून, मॅडमने ते सांगितलंच आहे, पण परत म्हणजे कारण तो संदर्भ फारच महत्वाचा आहे. त्याच्याशी आलेला तो षडाष्टक योग, म्हणजे मंगळाची 8वी दृष्टी शनीवर आहे ना,
आणि मग नंतर तर आपण ते बाकीच्यांनी म्हणजे सगळ्यांनी सांगितलं आणि तुम्ही पण ते पॉइंट्स आता मी काही जास्त सांगत नाही. पण नंतर शनीचं जेव्हा आपण म्हणतो 2 राऊंड झाले त्याच्यानंतर म्हणजे ह्या शनीनी पण ह्यांना भरपूर दिलं, राहूनी पण दिलं, कारण तो चांगल्या ह्याच्यात आहे. पक्षी बघितले तर ते पण चांगले आहेत, शुक्रानी पण चांगलं, म्हणजे त्या मॅडम आधी असेलच, म्हणजे मे बी आता त्यांचं मागचं काहीतरी देणं घेणं असेल, लेट इट बी. पण म्हणजे सगळं चांगलं असताना मग नंतर त्या शनी म्हणजे शनिदेवांनी आपल्या न्यायाधीशांनी परत त्यांना आहे त्याच्यापेक्षाही खाली आणलं. बस हेच एवढं. म्हणजे हे तुमचा मला सगळ्यात पहिला माझा म्हणजे तुमच्याशी कनेक्शन, शनीची कलाटणी हे माझ्या डोक्यात एवढं एवढं फिट झाले आहे की अगदी बस. म्हणजे हा शनी जेवढं देतो पण ते सांभाळण्याची कपॅसिटी जर आपल्याकडे नसली तर म्हणजे आपण वाहवत जातो. आता हे वाहवत का गेलं ते सगळ्यांनी पण सांगितलं. हा गुरु शनी त्या म्हणजे ह्याच्या पृथ्वी तत्वाच्या राशीत, म्हणजे ह्या लोकांना थांबायचं कळालं नाही, खूप असमाधानी राहिले. एवढं मिळून पण एवढं असं राहणं पण म्हणजे हे होणारच होतं. ऍज अ पत्रिका आपण बघता हे होणार होतं. त्या मॅडमच्या ह्याच्यात पण तसंच आहे आणि यांच्या पण ह्याच्यात. म्हणजे हे विधिलिखित आपण टाळू नाही शकत, पण नाही असं नाही. ह्याच्यातला एक जरी जण, मी परत परत तेच म्हणते, पण ते स्पिरिच्युअलिटी मध्ये ते जाऊच शकत नाही म्हणा. तर म्हणजे कारण इथे पंचमात पण राहू आला, त्या मॅडमच्या तिथे पण गडबडच झाली आहे सगळी. पण एक जरी असता म्हणजे आपण म्हणतो ना एक चाक हे झालं तर दुसरं चाक व्यवस्थित करून असं ते समतोल करू शकतो जर म्हणजे अध्यात्मात असते तर. पण ते त्यांना कोणालाच शक्य नाही झालं. त्या पैशाच्या ह्याच्यावर ते खूप 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 इतके वाहवत गेले की परत ते एकदम डाऊनफॉलला आले. म्हणजे चांगलं नाही वाटलं, पण ठीक आहे, लेट इट बी. तर सर अतिशय अतिशय उत्तम पत्रिका तुम्ही आज ही घेतल्याबद्दल पण तुमचे खूप कोटी कोटी आभार. कारण त्यांची घेतल्यानंतर ही घेतल्या आम्हाला कसं कम्पेअर असं कम्पॅरिझन खूप छान प्रकारे करता आलं. म्हणजे ह्याच्यातनं काही मॅच मेकिंगचे पण पॉइंट मिळाले की आपण मॅच मेकिंग करताना आता आपण तर करू, पण जसं आपण म्हणतो विधिलिखित असेल, आपण आले जरी 2 पत्रिका आपल्याकडे मॅच मेकिंगला, आपण पद्धतीने सांगितलं त्यांना, इव्हन नातलगांना तरी, पण ते त्यांना जर करायचंच असेल त्यावेळेस ते पार अगदी घोड्यावर बसले, ते करणारच आणि ह्या अशा गोष्टी होणारच. तर सर खूप खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. सर्वांच्या थँक्यू सर, मॅडम, थँक्यू. परवानगीने मीटिंग एंड करतो आणि पुन्हा या थँक्यू उद्या सर.